या कोविड विषयक मार्गदर्शन परिसत्रामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपण कधीही स्वप्नात क्षणभरही विचार केला नसेल अशा कठीण परिस्थितीतून आज आपण सर्वजण जात आहोत. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत. जसं की मास्क, सॅनिटायझर हे फक्त हॉस्पिटलच्या वापराच्या गोष्टी होत्या, पण आता सर्वांनाच, अगदी मी बघते आजी आजोबा देखील ओपीडी मध्ये येताना ते सर्वजण घालून येतात. या आणि अशा अनेक बदललेल्या जीवनशैली आज आपण आपल्याला अंगीकाराव्या लागत आहे. जसं की लहान मुलांची शाळा बंद आहे, ऑनलाईन एक्झाम चालू आहे, वर्क फ्रॉम होम आहे, अशा आणि अनेक गोष्टी. आमचे इस्कॉन बारामतीचे कार्यक्रम देखील दर शनिवारी व्हायचे. आम्ही एकत्र बसून सर्वजण तिथे कथा करायचो, कथा ऐकायचो, प्रसाद घ्यायचो. ते बंद आहेत, परंतु ऑनलाईन कार्यक्रम मात्र त्यापेक्षाही जास्त दुपटीने तिपटीने चालू आहेत. अगदी महिलांकरता वेगळे कार्यक्रम असतात, लहान मुलांकरिता विशेष कार्यक्रम घेतले जातात. तर अशा या कोविड परिस्थितीचा अंगीकारलेली जीवनशैली स्वीकारण्याचा आपण सर्वजण एक पॉझिटिव्हली सर्वजण आपण प्रयत्न करत आहोत. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की केअरिंग फॉर इच अदर विथ पेशन्स, टॉलरन्स अँड ह्युमिलिटी इज पार्ट ऑफ व्हॉट इट मीन्स टू वॉक अ स्पिरिच्युअल पाथ. धैर्याने, सहनशीलतेने आणि नम्रपणे एकमेकांची काळजी घेणे हा आध्यात्मिक पथावर चालण्याचा एक भाग आहे. आणि याच विचारसरणीचा एक पाठ म्हणून हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. श्रीमान नंददुलार प्रभूजींनी एक सामाजिक एकमेकांना मदत करणे, एकमेकांची काळजी घेणे या सामाजिक भावनेतून हा आजचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. 4 आपल्याकडे इथे डॉक्टर स्पीकर्स आहेत. प्रथम डॉक्टर चाकूरकर आपल्याला मार्गदर्शन करतील. डॉक्टर संतोष चाकूरकर यांनी जे हॉस्पिटल मधून MBBS ची पदवी घेतली आहे. 2003 साली त्यांनी BJ मेडिकल मधून चेस्ट फिजिशियन किंवा छातीचे विकार रोग तज्ञ या विषयामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून त्यांनी क्रिटिकल केअर याच्यावर ते फेलोशिप घेतली आणि 2013 पासून ते जगन्नाथ ICU आणि हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. गेले वर्षभर त्यांनी अनेक कोविड रुग्णांची तपासणी आणि उपचार केले आहेत. दररोज ते जवळपास जगन्नाथ हॉस्पिटल प्लस भवानी नगर येथील कोविड सेंटर असे मिळून ते दररोज 100 ऍडमिटेड पेशंटची काळजी घेतात. आणि आतापर्यंत कोविडच्या अनेक क्रिटिकल पेशंट्सना त्यांनी जीवदान दिलेले आहे. तर आपले ऍक्च्युली खूप सद्भाग्य आहे की असे कोविड मधील एवढ्या प्रचंड कामाचा अनुभव असणारे डॉक्टर आज आपल्याकडे उपस्थित आहेत. तर मी डॉक्टर चाकूरकरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करा. हरे कृष्ण. माझा आवाज येतोय का? येस प्रभू, थोडा अजून मोठा हवा पण. येते प्रभू. तर 2020 मार्च मध्ये कोविडची सुरुवात झाली. एक प्रकारची सुनामी किंवा महामारीचा कोणालाच अनुभव नव्हता. ज्यावेळेला कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळेला फक्त व्हायरसचं नाव परिचयाचं होतं, पण त्याचे शरीरावरती होणारे परिणाम, बायोलॉजिकल परिणाम काय असतील किंवा ट्रीटमेंट म्हणा किंवा वॅक्सिन किंवा डॉक्टर्स, स्टाफ कोणीच ट्रेन नव्हतं त्यावेळेला. पूर्ण अंधकारमय असं परिस्थिती होती. एका वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी उपलब्ध झाल्यात किंवा आपण बरीच त्या आजाराबाबतीमध्ये प्रगती केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं वॅक्सिन उपलब्ध आलेली आहे. नंतर त्याचे फुफ्फुसावर होणारे परिणाम काय होतात किंवा शरीरावरती होणारे परिणाम काय याचं सखोल अभ्यास झालेला आहे. बरेचसे चांगली औषधं जी त्याच्यावरती काम करतात ती सध्या उपलब्ध आहेत. आणि स्टाफ, डॉक्टर्स ते सुद्धा एका वर्षाच्या अनुभवाने खूप समृद्ध झालेले आहेत. त्याच्यामुळे आधी एका वर्षापूर्वी जसं परिस्थिती होती अंधकारमय तशी आता अजिबात राहिलेली नाहीये. आणि जर वेळेत निदान झालं पेशंटचं आणि व्यवस्थित उपचार झाला तर 100% पेशंट वाचतो. हरे कृष्ण. थँक्यू डॉक्टर चाकूरकर. यानंतर डॉक्टर किशोर रूपनवर सर आपल्याला मार्गदर्शन करतील.
त्यांनी त्यांचं MBBS BJ मेडिकल कॉलेज येथून केले आहे आणि त्यानंतर नामवंत इन्स्टिट्यूट पुण्यामधील संचेती हॉस्पिटल, हर्डीकर हॉस्पिटल येथून त्यांनी त्यांचे ऑर्थोपेडिक यातील पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केले आहे आणि 2013 पासून ते जगन्नाथ हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक कन्सल्टंट म्हणून काम पाहत आहेत. मागील गेल्या 1 वर्षापासून डॉक्टर किशोर उपनवर सर सिल्वर जुबली येथील कोविड सेंटरमध्ये त्यांची सेवा देत आहेत सरकारी रुग्णालयामध्ये आणि या गेल्या वर्षापासून त्यांनी अनेक कोविड रुग्णांवरती उपचार केला आहे. आपल्याला नक्कीच त्यांच्या अनुभवाचा आज फायदा होईल. तर मी डॉक्टर किशोर उपनवर सर यांना विनंती करते की त्यांनी आज त्यांचे मार्गदर्शन करावे. हरे कृष्णा. सर्वांना आजच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मागचं आता जसं डॉक्टर चाकूरकर म्हणले की 1 वर्ष होऊन गेले आता आपल्याकडे की कोविडच्या केसेस चालू झालेल्या आहेत आणि सुरुवातीला आता तसं मी जरी ऑर्थोपेडिक मध्ये असलो तरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सध्या कार्यरत असल्यामुळे आम्हालाही कोविडच्या पेशंटला ट्रीटमेंट देण्याचं संधी दिली किंवा आम्हाला ते काम करावं लागलं. तर सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही कोविडचे पेशंट बघायचो त्यावेळेस सर्वात पहिलं जाणवलं म्हणजे पेशंटमध्ये जशी भीती होती ट्रीटमेंट बद्दल किंवा पुढे काय होईल आपलं, तसंच स्टाफ किंवा जो ट्रीटमेंट देणारे जे डॉक्टर्स होते त्यांनाही त्यावेळेस म्हणजे वर्ल्ड वाईडच कुठंच ट्रीटमेंट क्लिअर नव्हती आणि पुढं कसं होणार ह्या महामारीचं किंवा पॅन्डेमिकचं कुणालाच काय अंदाज नव्हता. त्यामुळे भीतीचं वातावरण होतं. पेशंट जरी मला आठवतंय पहिला पेशंट ज्यावेळेस बारामतीमध्ये सापडला होता त्यावेळेस एक तो एरिया 4-5 किलोमीटरचा एरिया सील केला होता आणि एक खूप भीतीचं वातावरण होतं. आणि त्या पिरियडमध्ये आम्ही सुरुवातीला आमचं पोस्टिंग रुईच्या हॉस्पिटलमध्ये होतं. त्यावेळेस खूपच कमी पेशंट होते. अख्ख्या वॉर्डमध्ये 2 किंवा 3 पेशंट असायचे. त्यामुळे तेवढी भीती वाटत होती. पण जसे जसे पेशंट वाढायला लागले भीती म्हणण्यापेक्षा आपल्यालाही काळजी घ्यायला पाहिजे कारण तिथं त्यांच्याशी संपर्कात यायचो, आपल्याला होऊ शकतो आणि आपल्यामुळे परत आपल्या घरच्यांनाही रिस्क आहे ही भीती असायची पूर्ण स्टाफमध्ये. पण आता मागच्या वर्षभरात जर बघितलं तर रुईचं हॉस्पिटल आता पूर्ण क्षमतेने वापरलं जाते. तसंच जे सिल्वर जुबली होतं सुरुवातीला तिथं कोविडचे पेशंट नव्हते पण नंतर जेव्हा पेशंटचा लोड खूप वाढला त्यावेळेस सिल्वर जुबलीमध्ये पण जवळजवळ 90 ते 100 पेशंट ऍडमिट करता येतील आणि त्यांना ऑक्सिजनचं बेड पुरवलं जाईल एवढी व्यवस्था केलेली आहे प्रशासनाने. तर एकंदरीत सांगायचा उद्देश असा आहे की बारामतीमध्ये आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा खूप चांगल्या सुविधा आहेत. सिल्वर जुबलीमध्ये स्वतःचा ऑक्सिजन प्लांट आहे कारण मध्ये बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा आताही पेपरमध्ये येते आपण वाचतोय की ऑक्सिजनची कमतरता. तर सिल्वर जुबलीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठाही चांगला आहे आणि अखंड चालू असतो प्रेशरनी. जवळजवळ 20 बेडचं ICU आहे जिथं 20 पेशंटला आपण NIV किंवा व्हेंटिलेटर वरती आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. ज्या पेशंटला स्वतः श्वास घेणं शक्य राहत नाही किंवा त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी राहते त्यांना आपण व्हेंटिलेटरच्या साह्याने ऑक्सिजन देऊन त्यांचं सॅच्युरेशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. तर पहिल्या लाटेपेक्षा आता दुसरी जी लाट आहे याच्यामध्ये खूप हे आहे म्हणजे प्रमाण जे आहे खूप वाढलेलं आहे. हरी बोल. हॅलो, आवाज येतोय का? हा गुरुजी आवाज येतो एकदम क्लिअर आहे. हा येतोय ना, ओके. हा तर मागच्या वेळेसपेक्षा यावेळेसची लाट थोडीशी जास्तच घातक आहे आणि आजपर्यंतच्या जर पॅन्डेमिकचा आपण अभ्यास केला तर दरवेळेस असाच अनुभव आहे की दुसरी जी लाट असते ती सगळ्यात जास्त घातक असते आणि कदाचित तिसरी किंवा चौथी लाट आली तर त्या थोड्याशा वीक असतात. आतापर्यंतचा अनुभव असा आहे आणि त्यामुळे यावेळेस म्हणजे प्रशासनाची फार ओढाताण झाली आणि इव्हन प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आता आम्ही जगन्नाथ हॉस्पिटलमध्येही बघतोय की म्हणजे जिथं जिथं जागा आहे तिथं प्रत्येक ठिकाणी आता बेड टाकलेला आहे आणि तरी सुद्धा रोज कमीत कमी 10 ते 15 फोन असतात की बेड मिळेल का, ऑक्सिजन बेड मिळेल का, व्हेंटिलेटरसाठी काय. पुण्यावरून मुंबई नॉर्मली आपल्याकडून पुण्याला किंवा मुंबईला पेशंट पाठवतो आपण. यावेळेस प्रथम असं ह्या पॅन्डेमिक मध्ये बघतोय की पुण्यावरून फोन येतो की डॉक्टर इकडे तुमच्याकडे बेड मिळेल का. काही लोकांनी मला मुंबईवरून फोन केला होता. पण याच्यावरून लक्षात येतं की ह्या आत्ताच्या ज्या सेकंड वेव्ह आली त्याच्यामध्ये खूपच प्रमाणात प्रसार झालेला आहे. पण तरी सुद्धा भिण्याचं कारण नाहीये.
जर व्यवस्थित वेळेत जर तुम्ही लक्षणं दिसायला लागली की लगेच जर डॉक्टरांना जाऊन तुम्ही उपचार सुरू केले तर बऱ्याचदा तुम्हाला ऍडमिट न करता सुद्धा घरी राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही उपचार घेतले तर घरच्या घरीच बरे होऊ शकतात. अजून सुद्धा असं म्हणतात की जवळजवळ 98 ते 99% लोक चांगली बरी होत आहेत. जे ओल्ड एज मधले आहेत, ज्यांना बाकीचे काय आजार आहेत हृदयाचे किंवा स्पेशली डायबिटीज, अशामध्ये जर त्यांनी उशीर केला ट्रीटमेंट चालू करायला किंवा डॉक्टरांना दाखवायला, ते याच्यामध्ये बाकीचे आता अजून बोलतील याच्यामध्ये. आणि नंतर आपण प्रश्न उत्तर मध्ये जर काय कोणाचे काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर त्याशी रिलेटेड माहिती देत आहे. थँक्यू. थँक्यू रुपनवर सर. यानंतरचे आपले स्पीकर आहेत डॉक्टर रेखा रुपनवर मॅडम. त्यांनी त्यांचं MBBS BJ मेडिकल कॉलेज येथून केलं आणि त्यानंतर 2004 मध्ये रेखा रुपनवर मॅडमनी DGO पोस्ट ग्रॅज्युएशन गायनेकॉलॉजी मधलं पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी अत्यंत मान्यता प्राप्त अशी संस्था आहे KEM हॉस्पिटल मुंबई येथून त्यांनी त्यांचं गायनेकॉलॉजी मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आणि सध्या त्या महिला हॉस्पिटल बारामती जे गव्हर्नमेंटचं महिला हॉस्पिटल आहे तिथे त्या गायनेकॉलॉजिस्ट ऍज अ कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. महिला हॉस्पिटल हे त्याच्या वर्कलोडसाठी खूप फेमस आहे. खूप म्हणजे प्रचंड नंबर असतो तिथे पेशंटचा आणि त्यामुळे तेथील डॉक्टर्सना खूप सारा अनुभव आहे. तर या अनुभवाच्या आधारे मी ते आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतील. तर मी डॉक्टर रेखा रुपनवर मॅडम यांना स्त्री आरोग्य आणि कोविड याच्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करते. थँक्यू. हरे कृष्ण. सर्वांना माझा नमस्कार. आवाज येतो ना ऐकू सर्वांना? हो क्लिअर आहे. आतापर्यंत म्हणजे मागच्या 4 महिन्यांपर्यंत आपल्याला कोरोना व्हायरस पासून प्रोटेक्शन म्हणा किंवा इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपल्याला फक्त 3 गोष्टी माहित होत्या की मास्क यूज करणं, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग. पण आता मागच्या 4 महिन्यापासून व्हॅक्सिन पण अवेलेबल झालेलं आहे. सुरुवातीला आपण फक्त हाय रिस्क पेशंटसाठीच दिलं ते, म्हणजे जे हेल्थ वर्कर्स आहेत, स्टाफ आहे आणि गव्हर्नमेंट वर्कर्स आहेत किंवा मोर दॅन 65 इयर्स एज ग्रुप त्यांना दिलं. पण आता सध्या सगळ्यांसाठी ते अवेलेबल आहे. मोर दॅन 18 इयर्स एज ग्रुप इन्व्हॉल्व केलेलं त्यांनी. तर त्यामध्ये हा एज ग्रुप म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, यातल्या महिला असतात ते म्हणजे प्रेग्नन्सी रिलेटेड त्यांना काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर त्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी मी आज अवेलेबल आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि कसं सांगायचं तर मागच्या वर्षीचा जो पहिली जी लाट होती तर त्यावेळेस कोरोना व्हायरस थोडंसं माइल्ड होतं. ते त्यांचा तो जो स्ट्रेन होता तो माइल्ड होता. पण तेव्हा आपल्याकडं प्रॉपर ट्रीटमेंट आपल्याला माहित नव्हती की म्हणजे नक्की काय करायचं किंवा काय. तर आता सध्या गाईडलाईन्स सगळ्या माहिती आहेत. पण हा कोरोना स्ट्रेन अग्रेसिव्ह आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा जास्त यावेळेस काळजी घेणं गरजेचं आहे. आणि व्हॅक्सिनसाठी सांगायचं तर व्हॅक्सिन हे सगळ्यांनीच घ्यायला हवंय. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी लवकर रजिस्ट्रेशन करून व्हॅक्सिन घ्या. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. थँक्यू रेखा रुपनवर मॅडम. थँक्यू सो मच. आपला नेक्स्ट स्पीकर आहेत डॉक्टर सरोजनीताई खोमणे. या स्वतः MD आयुर्वेदा आहे आणि बारामतीमधील एक सिनियर आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे. आयुर्वेदा ही खरं तर नुसतीच उपचार पद्धती नव्हे तर ती एक जीवनशैली आहे, ती एक जीवन पद्धती आहे की ज्याचा उपयोग करून आपल्याला या कोविडच्या काळामध्ये नक्कीच खूप फायदा होईल. तर मी डॉक्टर सरोजनी खोमणे मॅडमना विनंती करते की त्यांनी आम्हाला याबद्दल मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज खरं सर्व कोविडच्या ह्याच्यामध्ये लोकांना प्रश्न पडतो की आपण ह्याच्यापासून वाचायचं कसं, म्हणजे ह्याच्यापासून दूर कसं राहायचं कोविडचं. तर ह्याला आयुर्वेद खूप मदत करतो. कारण आयुर्वेदामध्ये आयुष्याचा वेद असं म्हटलेलं आहे आयुर्वेदाला. त्याच्यासाठी हितकर काय आणि अहितकर काय असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तर इम्युनिटी आपण कशी ठेवायची त्याच्यासाठी सहज बल म्हणजे आपण जन्मता जे आपल्याकडे आलेली असते ताकद ते एक असतं. कालकृत म्हणजे हे जे वेगवेगळे काळ आहेत, ऋतू आहेत, त्याच्यानुसार मिळणारं बल प्लस आपल्या वयानुसार मिळणारं ताकद हे त्याच्यामध्ये येतं. आणि युक्तिकृत म्हणजे आपली दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या, दोषांची चर्या,
ब्रह्मचर्या, वेगांचा अवरोध, ह्या सगळ्यांवर अवलंबून असणारं युक्तिकृत बल, म्हणजे आपण जे मिळवायचं असतं. तर ह्या सगळ्या बलांच्या मुळे आपलं ह्या कोविडच्या इन्फेक्शन पासून आपण निश्चितपणे स्वतःला वाचवू शकतो. आणि त्याच्यामध्ये मूळ आहाराला हे जे महत्व दिलेलं आहे ऋतुचर्या आणि दिनचर्यामध्ये, त्या आहारामध्ये खूप विचारलं जातं काय काय, ते आता प्रश्नांमध्ये येईलच. पण आहार साधं काय असावं, तर साधा आहार असावा, म्हणजे फळभाजी, पोळी किंवा भाकरी, चपाती किंवा भाकरी, तूप असावं त्याच्यामध्ये गावरान, आणि भुकेपेक्षा नेहमी कमी खावं. 32 वेळा चावून खाणं हे आपले पूर्वज नेहमी सांगतात. म्हणजे त्याची क्रिया तोंडातच झाली पाहिजे चावण्याची, जेणेकरून जठरावर ताण पडणार नाही. पाणी उकळून प्यावं. प्लस दुपारी जर भूक लागली तर फक्त डाळ भात खावं, खूप असं भरपूर जेवण करू नये. काळे मनुके सारखं घ्यावं, खूप ड्राय फ्रुट्स घेण्यापेक्षा काळे मनुके घ्यावे, आणि रात्री फळभाजी भाकरी असं साधारण आहार असावा. आणि ह्यानी आपल्या जीवनामध्ये हलकेपणा राहतो. तसंच हलका व्यायाम सर्वांनी करावा, जसं सूर्यनमस्कार, सांध्याच्या हालचाली, कवायती, योगासनं, दीर्घ श्वसन इत्यादी. आणि झोप मात्र रात्री झोपावं, दुपारी नाही. आणि ह्या सगळ्यांमध्ये टीव्हीचा संपर्क आणि मोबाईलचा कमी ठेवला म्हणजे सकाळी लवकर उठू शकतो. आपल्याला आयुर्वेदानुसार आपल्याला जे काही प्रश्न येतील ते पुढे सोडवूयातच. धन्यवाद. येस, थँक्यू डॉक्टर सरोजिनी खोमणे मॅडम. आम्ही तुमच्या आयुर्वेदिक सल्ल्याची नक्कीच वाट पाहत आहोत. यानंतरचे आपले स्पीकर आहेत श्रीमान नंददुलाल प्रभूजी. श्रीमान नंददुलाल प्रभूजी एक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत. आपल्या बारामती इस्कॉन सेंटरचे ते मॅनेजर आहेत. आणि राधा गोपीनाथ, श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर मुंबई येथील एक वरिष्ठ भक्त सिनियर काउन्सिलर आहेत. ते KEM हॉस्पिटल मुंबई येथील डॉक्टरांकरिता कार्यक्रम घेतात आणि अनेक कार्यक्रम घेतात. आणि बारामतीमध्ये ते प्रभूजी रेग्युलरली येतात. आणि आजचा कार्यक्रम जो आहे, मी मगाशी जसं म्हटलं होतं की परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचा जो व्ह्यू आहे की एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना मदत करणं, ह्याचाच एक भाग म्हणून प्रभूजींनी खास एक सामाजिक जाणीवेच्या बांधिलीतून हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सो आम्ही तुमचे खूप आभारी आहोत प्रभूजी. सो प्लीज ओव्हर टू यू. एक साधारणतः इतक्यात मला जेव्हा भक्त किंवा साधारण लोक मला जेव्हा कोविड संबंधित बोलले, तेव्हा एक नेहमी त्यांच्याकडून प्रश्न असायचा जो माझ्यापर्यंत पोहोचला. तो म्हणजे अनेक लोक आपापल्या पद्धतीने एक उपचार पद्धती सांगतात. कोणी म्हणतात वाफ घ्या, कोणी म्हणतात एक काढा घ्या, कोणी म्हणतात हे औषध घ्या, कोणी म्हणतात लस घ्या, कोणी म्हणतात लस घेऊ नका. आणि आपल्या सर्वांना पण माहिती आहे की जे लोक व्हॉट्सअपवर आहेत त्यांना माहिती आहे की दिवसातून 10 मेसेज वेगवेगळ्या दृष्टिकोनाचे केवळ कोविड रिलेटेड येतात. आणि अशा सगळ्या विभिन्न मतभेदांमध्ये आपण काय करायचं हे समजण्यासाठी बऱ्यापैकी लोक भ्रमित आहेत. आणि त्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय. तर आपण नक्की काय करायला पाहिजे की आपण केवळ इतरांवर अवलंबून असायला पाहिजे हे समजून घेण्यासाठी मला भागवतातला एक प्रसंग आठवतो. श्रीकृष्णांच्या माता देवकी यांचा लग्नाचा दिवस आहे आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू कंस हे त्यांना विवाह मंडपातून सासरी घेऊन जाण्यासाठी रथावर आरूढ झाले. त्यांच्या डाव्या हातात लगाम आहे आणि त्यांच्या उजव्या हातामध्ये चाबूक आहे. आणि नवरदेवाला वसुदेव आणि त्यांच्या पत्नीला देवकीला घेऊन चाललेत. आणि तेवढ्यात एक आकाशवाणी होते, मूर्ख कंसा, ज्यांना तू घेऊन चाललायस त्यांचाच 8वा गर्भ तुझ्या मृत्यूचं कारण होणार आहे. आणि ज्या हातात लगाम होती घोड्यांची त्या हाताने कंस आपल्या बहिणीचे केस धरतो. ज्या हातामध्ये चाबूक होता त्या हातामध्ये तो स्वतःची तलवार काढतो. आणि तत्क्षण जो प्रेमळ भाऊ आपल्या बहिणीला सासरी घेऊन जायला तयार होता तो सर्वांच्या देखत निर्लज्जपणे त्याच बहिणीची मान कापण्यासाठी त्या तलवार घेऊन तयार आहे. आणि आपण वर्णन करतोय पण हे एका क्षणात झालं. आणि शेजारी नवविवाहित वर वसुदेव विचार करतायत या क्षणी मी काय करायला पाहिजे. एका अर्थाने जर हे विधी लिखित आहे तर मग सगळं काही छान होईल. मग वसुदेवानी केवळ वाट बघायला पाहिजे का
ठीक आहे जे होईल ते होईल, कारण जे काही विधी लिखित आहे ते होणारच आहे. नाही, जर तुम्ही भागवत वाचलं तर वसुदेवांनी लगेच आपली बुद्धी चालवली आणि त्यांना म्हटलं, अरे कंसा, ही तुझी लहान बहीण तुझ्या स्वतःच्या मुलीसारखी आहे आणि आपल्या मुलीचा वध तू असं सर्वांच्या देखत करणार, अशा क्रूरतेने करणार, लोक काय म्हणतील? तुझं नाव आहे, तुझं शौर्य आहे, तू युद्धांमध्ये वेगवेगळ्या आपल्या शत्रूंना मारणारा वीर योद्धा आहेस आणि तू अशा दुर्बळ ज्या बहिणीवर, ज्या स्वतःच्या मुलीसारख्या बहिणीवर तू हल्ला करतोस, तिच्याकडे स्वतःला वाचवण्यासाठी अस्त्र नाही, शस्त्र नाहीत, ती स्वतःची रक्षा करू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये तू मारणार, तुझ्या नावाचं काय होणार? लोक तुला काय म्हणणार? हे वाक्य कंसाच्या कानावर पडून पण कंसामध्ये काहीही बदल नाही घडला. शेवटी म्हणतात ना, प्राण हा सगळ्यात महत्वाचा आहे, तो तरीही मारायला चालणारच होता. आता वसुदेवांवर एक अजून जास्ती जबाबदारी आली आणि त्यांनी लगेच तत्क्षण पटकन मनन केलं, जे काही व्हायचंय ते होईल, पण त्याच्यासाठी मी ती जबाबदारी माझ्याकडून झटकू शकत नाही. म्हणून वसुदेवांनी लगेच एक युक्ती काढली आणि वसुदेव त्याला म्हणतात, तुला धोका माझ्या मुलांकडून आहे, बरोबर? मी तुला आश्वासन देतो, आमची जी मुलं होतील ती मी तुला अर्पण करतो आणि तू लहान त्या बाळाचं, लहान शिशूचं तुला जे पाहिजे ते करू शकतोस, पण त्या मुलांकडून जर धोका असेल तर तू आईला का मारतोयस? सो एका अर्थाने आधी त्यांनी त्याच्या नावाचा गौरव करून, त्याची स्तुती करून त्याला ते कारण दिलं होतं, पण या निर्लज्ज माणसाला त्याचा काही फरक नव्हता पडत. असं म्हणतात ना की त्याला जनाची पण भीती नाही, त्याला मनाची पण भीती नाही. पण वसुदेवांनी तेव्हा युक्ती वाचवली, आपली बुद्धी वापरली आणि त्यांना म्हटलं, मी तुला जर बाळ तुझ्या हाती दिलं तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना? आणि हे जेव्हा त्यांनी ऐकलं कंसाने, तेव्हा त्यांनी म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला दोघांना मी सोडतो, फक्त एका अटीवर की तुझे बाळ मला द्यायला पाहिजे. याचा अर्थ श्रीकृष्णांच्या स्वतःच्या वडिलांच्या जीवनात पण अकस्मात एका क्षणामध्ये परिस्थिती बदलली. आजपर्यंत ते खूप प्रसिद्ध होते वसुदेव म्हणून. आज त्यांचं लग्न झालंय, लग्नाच्या दिवशी खूप आनंदी आहेत आणि त्या क्षणी अचानक त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या पत्नींना तिचाच भाऊ मारण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी काय करावं? त्यांनी हे विचार करावं, विधी लिखित आहे, परमेश्वर सगळं बघतील? नाही, त्यांनी असं नाही केलं. त्यांनी विचार केला, परमेश्वर तर बघतील, पण मला माझं कर्तव्य करणं भाग आहे. आणि म्हणून स्वतःची बुद्धी वापरून त्यांनी स्वतःला वाचवलं. हा प्रसंग इथे सांगण्याचं कारण हे, आपल्या नशिबात काय लिहिलंय ते आपल्याला माहित नाहीये. म्हणून जे व्हायचंय ते होईल, पण याचा अर्थ हे नाही की तुम्ही आणि आम्ही आपलं कर्तव्य सोडून सगळा भार परमेश्वरावर टाकू शकतो आणि सांगू शकतो, तू तुझं बघ आणि तू माझं पण बघ. नाही, परमेश्वराने आपल्याला इच्छाशक्ती दिली आहे, परमेश्वराने आपल्याला बुद्धिशक्ती दिली आहे, परमेश्वराने आपल्याला आरोग्य शक्ती दिली आहे आणि परमेश्वराने आपल्याबद्दल चिंता करणाऱ्या अनेक लोकांची शक्ती आपल्याला दिली आहे. या सगळ्या शक्तींचा वापर करून आपल्याला योग्य ती युक्ती शोधून स्वतःला वाचवायला पाहिजे, जेणेकरून आपण या मनुष्य जीवनाचं सार्थक करू शकतो. पुढे जर काही प्रश्न आहेत तर पुन्हा मी बोलेन. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद धन्यदिलाल प्रभूजी. आता आपण कुणाला प्रश्न असतील तर नक्की जरूर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता. या पॅनल पैकी सर्व डॉक्टर्स हरे कृष्णा. माझा प्रश्न डॉक्टर चाकूरकरांना आहे. हरी बोल. हा बोला ना प्रोजी, आवाज येतोय तुमचा, विचारू शकता. प्रश्न असा आहे की पोस्ट कोविड इफेक्ट म्हणून कोविड झाल्यानंतर किंवा कोरोना झाल्यानंतर डायबिटीज किंवा बीपी सारखे आजार होऊ शकतात का, आणि ते होऊ नयेत म्हणून कुठली प्रिकॉशन घेतली गेली पाहिजे? डॉक्टर चाकूरकर सर. आवाज येतोय माझा आता? हा येतोय. कोविड नंतर
बीपीचा त्रास शक्यतो कोणाला होत नाही. इनफॅक्ट काही लोकांच्या बीपीच्या गोळ्या सुद्धा बंद झालेल्या आहेत. परंतु कोविडमुळे शुगरचा त्रास मात्र बऱ्याच लोकांना होऊ शकतो. त्याच्यात 2 कारणं आहेत. एक तर कोविडची काही औषधं जी दिलेली असतात त्याच्यामुळे शुगर वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे जे इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये तयार होतं ज्या ग्रंथींमधनं, पॅनक्रियाज नावाच्या, त्याच्यामध्ये सुद्धा कोविडचा प्रभाव होतो आणि इन्सुलिनचं तयार होण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे सुद्धा साखर वाढते किंवा नवीन डायबिटीस होऊ शकतो. ज्यांचा डायबिटीस आहे आधीचा कंट्रोल्ड, तो अनकंट्रोल डायबिटीस होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट, कोरोना झाल्यामुळे लोकांची हालचाल कमी होते. त्याच्यामुळे सुद्धा शुगर वाढण्याचं प्रमाण खूप आहे. तर शक्यतो शुगरच्या गोळ्या वाढवून घेणं गरजेचं होतं पोस्ट कोविड. थँक्यू सर. पुढील प्रश्न. गुड इव्हिनिंग. बोला कांचन ताई. हरे कृष्ण. मला एक विचारायचं होतं, कोविड झाल्यानंतर किती दिवसांमध्ये आपण वॅक्सिन घेऊ शकतो पहिला डोस? गव्हर्नमेंटच्या रिकमेंडेशन आधी 1 महिन्यानंतर होतं. आता जे लेटेस्ट रिकमेंडेशन आहे त्या रिकमेंडेशन प्रमाणे 3 महिने ते 6 महिन्यानंतर घेतलं तरी आपल्याला कोविड वॅक्सिन चालतं. लगेच घ्यायची काही गरज नाहीये ऍक्च्युली. ओके. फॉर ऑल एज ग्रुप्स? नाही, आता फक्त 18+ एज ग्रुपलाच वॅक्सिन रिकमेंडेड आहे. 18च्या खालच्या वयांना वॅक्सिन रिकमेंडेड नाहीये. नाही, माझा प्रश्न असा आहे, 60+ वाल्यांना सुद्धा सपोज कोविड झाला असेल तर किती दिवसांनी? त्यांनाही 1 महिन्यानंतर किंवा 3 ते 6 महिने तुम्ही जसं सांगितलं तसं? हो. ओके, थँक्यू डॉक्टर. थँक्यू. हरे कृष्णा प्रभु जी. हरे कृष्णा, एम आई ऑडिबल? यस. ओके प्रभु जी, मैं हिंदी में बोलूंगा. अभी 14 डेज पहले मेरे को कोविड पॉजिटिव आया था, एंटीजन वगैरह वाला आरटीपीसीआर मतलब पॉजिटिव था. 14 डेज हो गए मेरे को और आज ही 14 डेज पूरे हुए. तो प्रभु जी, इस बीच में मैंने जो प्रोटोकॉल था पूरा एजिथ्रोमाइसिन और आइवरमेक्टिन और उसके बाद डॉक्सी का प्रोटोकॉल अभी चल रहा है. विटामिन सी, जिंक, ये सब लिया, साथ में आयुर्वेदिक मेडिसिन भी चल रहा था. मेरा दोनों वैक्सीनेशन हो चुका है और उसको पूरा टाइम भी हो गया, लेकिन उसके बाद भी कोविड पॉजिटिव हो गया था. बहुत माइल्ड था, कोई खास सिम्टम नहीं आया, फीवर भी नहीं रहा, बीच में थोड़ा सा गले में कफ वगैरह, तो उसका वो प्रोटोकॉल ले रहा हूँ मेडिसिन. मेरा पॉइंट ये है कि इसके बाद मेरे को स्टेरॉइड जो है थोड़ा थोड़ा सांस फूलता है, तो स्टेरॉइड वाला पॉइंट बच रहा है, तो स्टेरॉइड लेने चाहिए. अभी मैंने कोई टेस्ट नहीं कराया है, ना डी डाइमर कराया है, ना सीबीसी कराया है, ना सीआरपी कराया है. तो मुझे कराने चाहिए वो टेस्ट या अभी मुझे वेट एंड वॉच करना चाहिए? कैसे? सेल्फ मेडिकेशन नहीं लेना चाहिए. नहीं तो जी, मैं एक्चुअली मेडिकल प्रोफेशनल था, मेरे को डॉक्टर नहीं, तो मैंने इसलिए लिया, फिर इसलिए मैं आपकी स्पेशल ओपिनियन ले रहा था. बेसिकली कुछ स्ट्रेंथ होता है. हरी बोल. हरी बोल प्रभु. हरी बोल. हरी बोल. एकच मिनिट, यांचं उत्तर होऊ दे, त्याच्यानंतर तुम्ही विचारू शकता. आपको प्रभु जी डॉक्टर को मिलना चाहिए, कुछ टेस्ट होता है, उसके हिसाब से स्टेरॉइड लेना चाहिए. ठीक है. तो अभी प्रभु जी स्टेरॉइड की जरूरत है क्या? यूजुअली नहीं लगता है प्रभु. 14 दिन तक कुछ तकलीफ नहीं हुआ है. सीटी स्कैन में कुछ नहीं है, सीआरपी लेवल नॉर्मल है, एलडीएस लेवल नहीं, ये टेस्ट नहीं कराया प्रभु जी मैंने, ये सीआरपी और ये सब नहीं हुआ है. तो टेस्ट करने के बाद ही समझ में आएगा. ओके, तो इस समय टेस्ट करा लें पहले. ओके, थैंक यू. नेक्स्ट क्वेश्चन. हरे कृष्णा. हॅलो. हरे कृष्णा. हा बोला ना. हॅलो. बोला सर. हा, एक सर्दी झाली असेल आणि खोकला येत असेल, टेस्ट करायला पाहिजे का? नेहमीची सर्दी असेल, ऍलर्जी सारखी, तर फक्त ऍलर्जीच्या गोळ्यांनी सर्दी कमी होते. आधी कधी सर्दीचा त्रास नसेल आधी आणि नवीनच खोकला झाला असेल तर कोविडची टेस्ट नक्कीच करायला पाहिजे. थँक्यू. ओके, थँक्यू. हरी बोल प्रभुजी. कर्मीवर बोलते. हा, बोला माता. हा, ते प्रभुजी माताजी आले होते ना हॉस्पिटलला, तर ते अगोदर निगेटिव्ह आले होते आणि नंतर मग पॉझिटिव्ह आले. तर प्रभुजीचा तापच कमी होत नव्हता
आणि तुमच्या ते गोळ्या वगैरे सगळ्या घेतल्या वाटतं. आणि माताजींना खोकला आहे. माताजी आणि हरी बोल. हा हे प्रश्न आपण वैयक्तिकरित्या त्यांना विचारू शकता. हे पर्सनल प्रश्न आहे. ओव्हरऑल कोविड विषयी जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा प्लीज. हॅलो ना तिला असं बोलताना दम हॅलो येतोय. हॅलो 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 हा बोला. हॅलो येस मॅम बोला. हॅलो हरी बोल. बोलिए ना. प्लाझ्मा डोनेशन बोला मॅडम. हॅलो 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 हरे कृष्णा. ज्यांना कोणाला प्रश्न असतील कृपया त्यांनी हँड रेज करा. ते आपण त्यांना अनम्यूट करून ती सुविधा देऊयात. आता Hand raise करा कांचन म्हणा. निराय ते प्रश्न विचारतील. चालतंय. हरे कृष्णा. अजून एक क्वेश्चन आहे मला. प्लाझ्मा डोनेशन आम्ही किती दिवसांनंतर करू शकतो, किती दिवसांपर्यंत? आणि ऍक्च्युली कोविड झाल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही प्लाझ्मा डोनेशन देऊ शकता. त्याच्यातला अँटीबॉडी टायटर करणं महत्वाचं आहे. आणि सोबत कुठल्या कोविड कंडिशन्स नको आहेत. म्हणजे हेल्दी इंडिव्हिज्युअल असेल 1 महिन्यानंतर तुम्ही किती पण वेळा प्लाझ्मा डोनेशन करू शकता. आणि ती सुविधा बारामतीमध्ये गिरिराज हॉस्पिटल किंवा सराफ ब्लड बँकेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. त्यांना ऍक्च्युली डोनरची खूप गरज आहे. आणि जर कोणी कोविड होऊन बरे झालेले असतील तर त्यांनी कृपया ब्लड बँकेत संपर्क साधा. आणि त्यांना खरंच खूप रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे ऍक्च्युली सध्याच्या काळामध्ये. ओके. आणि सपोज कोविड ओके म्हणजे झाली ट्रीटमेंट कम्प्लीट, पण ॲलर्जिक सर्दी असेल तर प्लाझ्मा देऊ शकतो का? हो देऊ शकतो. काही नाही प्रॉब्लेम. ओके थँक्यू. ओके. हॅलो हॅलो शोभा साळुंखे. शोभा साळुंखे मॅडम बोला. हा मॅडम मी शोभा साळुंखे बोलते. मला 1 महिना झालाय कोविड होऊन आणि माझा 14 स्कोर होता. आणि मी आता माझी ऑक्सिजन लेवल आहे 95 पर्यंत. आणि मला म्हणजे डाव्या लंग्स मध्ये अजून त्रास होतोय. तर मी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल? त्याला सगळ्यांना प्रश्न आहे माझा. लंग रिहॅबिलिटेशन म्हणून एक प्रोग्राम असतो ऍक्च्युली. फुफ्फुसाची शक्ती वाढवण्यासाठी फिजिओथेरपीचे डॉक्टर असतात. त्यांना संपर्क करा आणि ते काही व्यायाम शिकवतील. तेवढे व्यायाम जर केले तुमचे तर तुमची फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढेल मॅडम. सर मी अजून थोडे छोटे व्यायाम करते तसे मी व्यायाम छोटे. त्याच्यामध्ये तर मला जे स्टिरॉइड रेस्पिरोमीटर मध्ये छोटस मशीन येतं ऍक्च्युली 3 बॉल उडवायचं. ते कुठल्या पण मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध सर ते पण आणलंय मी. मग ते जर तुम्ही व्यवस्थित केलं ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर त्याच्याने बऱ्यापैकी तुमची फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढेल मॅडम. आणि सर मला स्टिरॉइड वगैरे दिले होते तर त्याच्यामुळे वगैरे भरपूर होत आहेत. हॅलो आणि अजून एवढी ताकद येत नाही तर किती मला काय घ्यावी लागेल प्रिकॉशन अजून? काही नाही ड्रायफ्रुट्स वगैरे घ्या, फ्रुट्स घ्या आणि छोटे सूक्ष्म व्यायाम तुम्ही करा. साधारण 1 महिन्यामध्ये पूर्ण ओके वाटायला लागेल. हरे कृष्णा. ठीक आहे सर. थँक्यू. ओके मॅडम. थँक्यू सर. तुम्ही काही प्रश्न डॉक्टर रुपनवर सर आणि काही स्त्री विषय आरोग्य विषयक रेखा रुपनवर मॅडमना सुद्धा विचारू शकता. हरे कृष्णा. हरे बोल. मला हे विचारायचं होतं सर की प्रेग्नेंट लेडीज कधी वॅक्सिन घेऊ शकतात? आणि एक सर दुसरा प्रश्न असा होता, मी 15 तारखेला पॉझिटिव्ह आलो होतो. त्यानंतर मला काही सिम्पटम्स नव्हते. आज जवळपास 21 डेज झाले. पण आता कधी पाठीमध्ये जसा त्रास होतोय तर परत कोविडची टेस्ट करायची काय की सिटी स्कॅन करायचा? दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर रेखा रुपनवर मॅडम देतील. जर तुम्हाला 21 दिवस होऊन गेले असतील करोनाचं आणि जर काही त्रास नसेल तर काहीच करायची गरज नाहीये. जर काही त्रास असेल तर बऱ्याच वेळा अंगदुखी आपण आराम केल्यामुळे जास्त झोपल्यामुळे होतो. पण जर खोकला येत असेल, ताप येत असेल, दम येत असेल तर ते रक्ताची तपासणी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याप्रमाणे डॉक्टरकडनं उपचार घेणं गरजेचं आहे. सर आता मी ब्लड टेस्ट वगैरे केली होती, त्या सर्व नॉर्मल आहे. फक्त मला त्रास दुसरा काहीच नाही, फक्त पाठीमध्ये हलका कधी त्रास होतोय. तर तुम्ही पेन किलरच्या अनाल्जेसिक जर गोळ्या घेतल्या तुमच्या
ट्रीटिंग डॉक्टरकडनं तरी ते लगेच बरं होऊन जाईल सर. थँक्यू. हरी बोल. हॅलो, हरे कृष्ण. एक मिनिट, रेखा मॅडम त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतील. हॅलो. प्रेग्नन्सी जर नॉर्मल प्रेग्नन्सी असेल, म्हणजे त्याच्यामध्ये बाकीचे काही कोमॉर्बिड कंडिशन्स नसतील, म्हणजे प्रेग्नन्सी असोसिएटेड बाकीचे आजार म्हणा किंवा आधीपासूनचे काही आजार नसतील, तर तुम्ही 12 आठवडे ते 28 आठवड्यांच्या मध्ये व्हॅक्सिन घेऊ शकता. म्हणजे पहिल्या 12 आठवड्यांमध्ये ते ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतात, म्हणजे तेव्हा बाळाचे अवयव तयार होत असतात. तर त्या पिरियडमध्ये म्हणजे शक्यतो टाळतात व्हॅक्सिन. आणि जे काही कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत प्रेग्नन्सीमध्ये कोविडमुळे किंवा ॲज सच प्रेग्नन्सीमुळे, तर ते 28 वीक्स नंतर होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे 28 वीक्सच्या आधीच व्हॅक्सिन घेतलेलं बरं. आणि जर समजा तुम्हाला आधीचे काही आजार असतील तर तुम्ही कधीही, म्हणजे जेव्हा लवकर घेऊ शकता व्हॅक्सिन कधीही, म्हणजे त्यासाठी काय असं हे नाहीये, कुठल्याही आठवड्यामध्ये घेऊ शकता. लवकर घ्यायला पाहिजे व्हॅक्सिन. म्हणजे बाकीच्या कंडिशन्स म्हणजे तुम्ही खूप जाड असताल, तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, डायबेटीस, ट्विन्स प्रेग्नन्सी असेल किंवा IVF प्रेग्नन्सी असेल किंवा वय तुमचं जास्त असेल, हार्ट डिसीज, अस्थमा, असे जे काही आजार आहेत, असे जर काही आजार असतील तर तुम्ही कधीही घेऊ शकता आणि घ्यायला पाहिजे लवकर. थँक्यू रेखा मॅडम. यापुढील प्रश्न सूर्यवंशी मॅडम विचारतील. येस सूर्यवंशी मॅम. हॅलो. मला असा प्रश्न विचारायचा होता की कोविड, एम आय ऑडिबल? येस मॅम. हा, तर कोविड झाल्यानंतर ते इकोस्प्रिन किंवा रक्तपातळ व्हायचं औषध घेणं आवश्यक आहे का? सगळ्यांना इकोस्प्रिन घ्यायची गरज नाहीये. ज्यांना लंग्स मध्ये काहीतरी स्पोर आलेला असतो त्यांनाच फक्त इकोस्प्रिन गोळी घ्यायची गरज आहे, इतरांनी घ्यायची गरज नाहीये. म्हणजे जवळपास 85% लोकांना काहीच सिम्पटम नसतात, लंग्स मध्ये इन्व्हॉल्वमेंट पण नसतात, म्हणजे फुफ्फुसाला पण त्याची काही इन्व्हॉल्वमेंट झालेली नसते. अशा लोकांनी इकोस्प्रिन घ्यायची गरज नाहीये. म्हणजे 15% लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात, त्यांना ऑक्सिजन लागतो, त्यांना काहीतरी सलाईनद्वारे उपचार केले जातो, त्यांनी इकोस्प्रिन घेणं जवळपास 1 ते 1.5 महिना घेणं गरजेचं असतं. आणि इकोस्प्रिन सोबत जास्त पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. त्यात एज फॅक्टर काही नाही ना महत्वाचा तसा? लहान मुलांना काही लागत नाही ऍक्च्युली. अबाव 55 वगैरे असेल तर? नाही घेणं गरजेचं आहे. कॉन्ट्रा इंडिकेशन काही नाहीये, म्हणजे न घेण्यासारखं काही नाहीये. फक्त तर तुमचे प्लेटलेट कमी असतील तरच. नाही बाकी सगळं नॉर्मल आहे, पण विचारलं मग. घेणं गरजेचं आहे. ऍडमिट असाल पेशंट तर घेणं गरजेचं आहे. ओके. नाही त्याचं. थँक्यू सर. पुढील प्रश्न बालाजी रोडगे विचारतील. हरे कृष्णा सर. सर, प्लाझ्मा डोनेशन करिता मिनिमम अँटीबॉडी स्कोर किती असायला पाहिजे? 20च्या पुढे हवाय. थँक्यू. सौरभ पानसरे. हा, हरिबोल सौरभ बोलतोय. येस. प्रोजे हरिबोल, माझा प्रश्न असा होता की लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा जो डोस आहे तो गव्हर्नमेंटने किंवा मेडिकल याच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपण किती एक्सटेंड करू शकतो, किती दिवस म्हणजे उशिरा घेऊ शकतो, किंवा काय कारणास्तव तो आपण जर डोस दुसरा नाही घेऊ शकलो तर मग आपल्या शरीरावरती काय साईड इफेक्ट होतील? शरीरावरती साईड इफेक्ट काही होत नाहीये, पण त्याचं ते प्रोटेक्शन आपल्याला पूर्ण हवं असेल तर 2 डोस घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ते 3 महिन्यापर्यंत कधी पण घेऊ शकता. हरिबोल. काका पवार पुढील प्रश्न विचारतील. हरे कृष्ण प्रभूजी. शुगर आणि बीपीच्या पेशंटला कोरोनाचा धोका जास्त असतो का? आणि जर म्हणजे आपण घरातले म्हणजे काही करते पुरुष किंवा करते महिला जर त्या बाहेर पडत असतील तर रोज संध्याकाळी घरी आल्यानंतर वाफ घेणं योग्य आहे का? म्हणजे प्राथमिक दृष्ट्या आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे? हा प्रश्न प्राथमिक डॉक्टर सरोजिनी खुमणे मॅडमना मी विनंती करते की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. रोज वाफ घेणं म्हणजे योग्य आहे ना? हा, डॉक्टर खुमणे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. हा, रोज वाफ कशासाठी घ्यायची? हरी बोल. हॅलो. हा. म्हणजे
असं म्हणतात ना की बाबा रोज वाफ घेतल्याने आपण धोका टाळू शकतो, गरम पाण्याने वगैरे, नाकातनं, ह्याच्यातनं, घशातनं, श्वासातनं. नाही नाही, वाफ त्याच्याबद्दल. घेण्याची काही गरज नसते. तुमचं नॉर्मल आयुष्य जगायचं. वाफ घेण्याने उलटे कधी कधी त्याचे वाईट परिणाम पण होतात दुसरे. प्रमाणापेक्षा जास्त गरम वाफ ही पण कधी हां. कधी सहन होत नाहीत. रुक्षता आणि तीक्ष्णता वाढवते, त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही. तुम्ही मास्क वापरा, जे ते मगाशी सांगितलं की 3 गोष्टी, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग आणि हँड वॉशिंग आणि आता लस. वाफ वगैरे काही घेऊ नका, काढे घेऊ नका. असं अच्छा. कशाने प्रिव्हेंशन होत नाही. म्हणजे वाफ बिलकुल घेतली नाही पाहिजेल का? जर म्हणजे तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग, सर्दी मास्क आणि सॅनिटायझरचा तर वापर आपण करतोच, पण प्राथमिक दृष्ट्या म्हणजे काही काही व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज वरती असा मेसेज आपल्याला येतो. जर ऐका ना, जर सर्दी झाली, डोकं दुखत असेल, तर मग आपण वाफ घेतो, बरोबर? सायनोसायटिस हो. बसलं त्याला थोडक्यात म्हणतात. तसं सायनोसायटिस असेल आणि आपण वाफ घेतली तर ते डोकं मोकळं वाटतं, हलकं वाटतं. त्याच्यासाठी तुम्ही जरूर वाफ घ्या. म्हणजे डोकं थोडं जड वाटत असेल, सर्दी नॉर्मल असेल तर, ताप वगैरे नसेल तर, तर त्याच्यासाठी वाफ घेतो. असं काही कारण नसताना वाफ घ्यायची काही गरज नाहीये. आणि ज्यांनी ज्यांनी हे सगळं केलेलं आहे, ज्यांनी काढे घेतले, त्यांना सुद्धा कोविड होऊन गेलेला आहे. थँक्यू ठीक आहे. मॅडम. थँक्यू मॅडम. पुढील प्रश्न अश्विनी वायसे मॅडम विचारते. हरे कृष्णा. माझा रेखा मॅम नाव क्वेश्चन आहे की जी आता वॅक्सिन आलेली आहे ती लेडीजनी कधी घ्यावी किंवा कधी घेऊ नये, कारण व्हॉट्सअप ग्रुपला बरेच असे मेसेजेस फिरत आहेत की अशा अशा पिरियड मध्ये मुलींनी किंवा स्त्रियांनी वॅक्सिन घ्यावी किंवा घेऊ नये. तर म्हणजे हा कितपत खरेपणा आहे हे जाणून घ्यायची इच्छा होती. वॅक्सिनचं तसं काही म्हणजे तुमच्या मासिक पाळीशी म्हणा किंवा कशाशी काही संबंध नाही. जर तुमचं वय 18च्या वर असेल तर तुम्ही कधीही वॅक्सिन घेऊ शकता. थँक्यू अजून मॅडम. काही माहिती हवी आहे का? नाही मॅम, एवढीच पाहिजे होती. थँक्यू. बिभीषण गंजे सर. तुमचा आवाज येत नाहीये सर. आवाज येत नाहीये आपला. उज्ज्वला जाधव मॅम, तुम्ही विचारताय का? हरी बोल. एक मिनिट. हरी बोल. येस येस. माझा प्रश्न असा होता की गंजे सर, तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही रेंज मध्ये येतोय का आल्यानंतर आता? प्रश्न विचारा. नाही येत आता? हा, आता येतोय थोडासा. तोपर्यंत उज्ज्वला जाधव मॅडम विचारतील. येस हरी मॅम. बोल. हा, मला चाकूरकर प्रभूजींना विचारायचा प्रश्न. मागील आठवड्यात मला एक असं उदाहरण पाहायला मिळालं. त्या माणसाला कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आणि त्यानंतर त्याचा स्कोर सर्वसाधारण 18 होता आणि रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यानंतर ज्या दिवशी ते ऍडमिट झाले त्या दिवशी पहिल्या वेळेस त्यांचं ऑक्सिजन लेवल 98-99 होती आणि पुण्यामध्ये इमर्जन्सी सीओ सरांनी आणि भरणे मामांनी त्यांना बेड उपलब्ध करून ऍडमिट केल्यानंतर रेमडेसिवीर पहिलं दिलं आणि दुसरं इंजेक्शन दुसऱ्या दिवशी दिल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन लेवल 72 झाला आणि मग तिथं तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या हार्टवर परिणाम झालेला आहे आणि असं हृदय प्रसरण पावल्यासारखं झालंय आणि ते रेमडेसिवीरचा साईड इफेक्ट आहे असं लक्षात आल्यानंतर इंजेक्शन बंद केलं आणि पुन्हा त्याचं ऑक्सिजन लेवल वाढलं. तर चाकूरकर की हे रेमडेसिवीरचे इतके वाईट परिणाम आहेत का? सगळ्या पेशंटला असा प्रॉब्लेम येत नाही ऍक्च्युली. हे खूप दुर्मिळ आहे. ज्यांना हृदयाचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना अटॅक येऊन गेला आहे, ज्यांचं हृदयाचं पंपिंग कमी आहे किंवा ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, अशा लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन शक्यतो टाळलं जातं.
आणि जर खूप इमर्जन्सी असेल तर मग हृदयाच्या काही 2D इकोच्या तपासण्या असतात किंवा रक्ताच्या काही तपासण्या असतात, त्या तपासण्या करून डॉक्टर सुयोग्य निर्णय घेतात ऍक्च्युली. आणि रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा पहिले 5 दिवसांमध्ये दिलं, जेव्हा व्हायरसची रेप्लिकेशनची फेज असते तेव्हाच त्याचा उपयोग असतो. 5 ते 10 दिवसांमध्ये खूप कमी उपयोग असतो आणि 10 दिवसानंतर त्याचा नगण्य उपयोग असतो. रेमडेसिवीर पेक्षा बाकीची खूप महत्वाची औषधं आहेत, ती जरी दिली तरी पेशंट चांगले बऱ्यापैकी बरे होतात. आपण ऍडमिट झाल्यावर आपण सांगू शकतो का रेमडेसिवीर आम्हाला नको म्हणून, किंवा इतर इंजेक्शन इतर गोळ्यांचा परिणाम आहे का असा की रेमडेसिवीर नाही घेतलं तरी चालेल? नाही, आपण जर स्वतः इतर औषधं डॉक्टर त्याला असू, equal. आपण स्वतः डॉक्टर असू, स्वतःच आपल्या त्या विषयामध्ये शिक्षण झालं असेल, स्वतःचा अनुभव असेल तर आपण सांगू शकतो हे औषध द्या किंवा ते औषध नको देऊ. जर आपलं त्याच्यामध्ये काहीच ज्ञान नाहीये तर आपल्याला ते जे समोरचे डॉक्टर आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं राहतं. नाहीतर ट्रीटमेंट मध्ये पूर्ण अर्धवट होऊन जाते आणि पेशंटला त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त होईल. ठीक आहे प्रभू, थँक्यू. थँक्यू. संदीप शिंदे सर. ठीक आहे, खाली बसून जेवायचं. संदीप शिंदे सरांना काही प्रश्न आहे का? हा मॅडम. हा येस. हा मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या हा आवाज येतो बॅकग्राऊंडचा जरा थोडा. या सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये प्रत्येक व्यक्ती न्यूज बघतोय आणि ह्या करोनाच्या न्यूज कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळे आपल्या मानसिकतेवरती काय परिणाम होऊ शकतो का? कारण त्याच न्यूज बघतो, त्यामुळे अस्वस्थता वाढते, चिंता वाढते, ताणतणाव वाढतोय आणि याच्यामुळे आपली इम्युनिटी, रोगप्रतिकार क्षमता कमी होऊ शकते का? अशा परिस्थितीत आपली मानसिक स्थिती, भावनिक स्थिती कशी ठेवावी याविषयी मार्गदर्शन करावं. खूप छान प्रश्न आहे. मी श्रीमान नंददुलाल कौर यांना विनंती करते की त्यांनी याविषयी मार्गदर्शन करावे. नक्कीच या असंख्य माहितीचा जो एक पूर आलाय त्या पुरामध्ये आपण सगळे बुडालेलो आहोत आणि या सगळ्या अशा नकारात्मकतेचा नक्कीच आपल्या मानसिकतेवर प्रभाव होणार आणि नकारात्मक परिस्थितीचा आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम नक्की होणार. म्हणून 2 गोष्टी आहेत. भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 35 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. तर 2 गोष्टी श्रीकृष्ण म्हणतात की चुकीच्या गोष्टींपासून तू वैराग्य दाखव, चुकीच्या गोष्टींपासून तू दूर राहा आणि ज्या तुला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्याचा तू अभ्यास कर, वारंवार कर. तर आपल्या या कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये आपण काय म्हणू शकतो? मी माझ्या जीवनामध्ये काही नियम लागू केले ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याच्यावरून निर्णय घेऊ शकता. की कोविड रिलेटेड जर भीती पसरवणारी कुठलीही पोस्ट असेल मी अजिबात ती वाचत नाही. हे औषध खा, ते औषध खा, हा पाला खा, तो काढा घ्या. सरोजिनी खोमणे मॅडम यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलंय की एवढं सगळं कृत्रिमपणे 1000 काढे आणि 1000 पाला वगैरे खायची काही गरज नाहीये. पहिली गोष्ट आहे की अशा प्रकारच्या नकारात्मक वातावरणाला जर बंद करायचं असेल तर हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, ते काय म्हणतात हे सगळं बंद करायला पाहिजे. आपण आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्यायला पाहिजे. मी माझ्या जीवनात काय करतो ते सांगतो. मी संध्याकाळी 9:30 पर्यंत झोपतोय. कधी एखाद वेळेस कधी काही वेगळी परिस्थिती असेल तर कधी कधी लांबतंय, पण मी इतक्यामध्ये, कारण माझा प्रवास वगैरे सगळा बंद आहे, लॉकडाऊनची परिस्थिती आहे, त्यामुळे दिनचर्या मी अशी ऍडजस्ट केली की 9:30ला झोपायचं आणि लवकर उठायचं. तर लवकर झोपणे, लवकर उठणे, रात्रीची जी झोप आहे ही विशेष आहे. म्हणून काही अशा चांगल्या सवयी आपण लावू शकतो. तेलकट, तुपकट, गोड पदार्थ आपण खाणं बंद करू शकतो या परिस्थितीमध्ये. अजून काही गोष्टी मी सांगू शकतो की जर आपल्याला कोणाशी भांडण करायची खूप तीव्र इच्छा होत असेल, हा काळ भांडण करण्यासाठी नाहीये. जर आपल्याला कोणावर जोरात ओरडायची गोष्ट इच्छा होत असेल तर हा काळ आरडाओरडी करण्यासाठी नाहीये. का बरं? कारण ही बिकट परिस्थिती आहे, युद्धाची परिस्थिती आहे. युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपण साधारण परिस्थितीसारखं नाही वागू शकत. आणि जर आपण युद्धाच्या परिस्थितीमध्ये साधारण परिस्थितीसारखं वागलो, हे नाही खाणार, ते नाही खाणार, असं नाही करणार, तसं नाही करणार, मला हेच करायचंय, मला ते करायचंय, मग त्याचे परिणाम वेगळे असू शकतात. आपल्याला मानसिक प्रभाव होईल, त्या मानसिक प्रभावाचा मानसिकतेवर प्रभाव होईल, त्या मानसिकतेचा आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर पण प्रभाव होऊ शकतो. तर सध्या आय एम कीपिंग माय सेल्फ व्हेरी मच पॉझिटिव्ह
सकारात्मक भावना, सकारात्मक बोलणं, सकारात्मक बघणं, सकारात्मक श्वास घेणं, अशा प्रकारच्या सकारात्मक सवयी आपण वाढायला पाहिजेत. रात्रीची झोप मौल्यवान असते, रात्रीची झोप आपण जास्तीत जास्त घ्यायला पाहिजे. आणि पोटावर आपल्या पाचन शक्तीवर कमीत कमी दाब येईल अशा प्रकारचं जेवण करायला पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वैराग्य येणं. वैराग्य येणं म्हणजे नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा, नकारात्मक न्यूज चॅनल पासून दूर राहा. मी जे बघतोय की न्यूज चॅनल आपल्याला बातम्या कमी देत आहेत आणि त्यांचे दृष्टिकोन जास्ती देत आहेत. जसं आपण एखाद्या मॉलमध्ये जातो तर तिथे वेगवेगळे एक एक प्रोडक्ट असतात जे आपल्याला विकले जात आहेत. तर हे जे न्यूज चॅनल आहेत हे बातम्या नाही देत आहेत आपल्याला, हे त्यांचा दृष्टिकोन आपल्याला विकतायत. तर ते फुकट नाही म्हणतात बातम्या आपल्याला. या सर्व बातम्या बघण्यासाठी आपल्याला आपल्या मानसिक काय म्हणा शांती, मानसिक शांतीची किंमत भरावी लागते. तर तुम्हाला जर वाटत असेल की हा चॅनल फुकट बातम्या देतोय, प्रभूजी हा चॅनल फुकट बातम्या देतोय, नाही, हा चॅनल तुम्हाला फुकट बातम्या देत नाहीये. तुमच्या मानसिक शांतीची किंमत भरावी लागते. असंख्य लोक मला सांगतायत की प्रचंड नकारात्मकता आहे, या सगळ्या न्यूज चॅनलला सगळ्यात आधी बंद करा. व्हॉट्सअपमध्ये कोविड रिलेटेड हे करा ते करा, ते बंद करा आणि स्वतःच्या तब्येतीची आणि स्वतःच्या मानसिक तब्येतीची काळजी घ्या. भीतीग्रस्त वातावरणातून तुम्ही बाहेर पडणार. थँक्यू प्रभूजी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू प्रभूजी. तुमचे हे शास्त्र आधारित विचार लोकांना नक्कीच पॉझिटिव्हिटी द्यायला मदत करतील. थँक्यू सो मच. याच्यानंतर अभिजित जाधव सर विचारतील आणि त्यानंतर वैभव घाडगे सर विचारतील. हॅलो, हा बोला. मला व्हेंटिलेटर बद्दल क्वेश्चन आहे. जर व्हेंटिलेटर अवेलेबलच नाही झाला पेशंटनी तर काय दुसरा उपाय करता येईल? डॉक्टर सांगतात की व्हेंटिलेटर शिवाय काहीच ऑप्शनच नाही राहिलेला. त्या सिच्युएशन मध्ये काय करता येईल? कारण 2-2, 3-3 दिवस फिरलं तरी व्हेंटिलेटर अवेलेबल नाही होत. चाकूरकर सर. चाकूरकर सर आहेत का? व्हेंटिलेटरची परिस्थिती येते तेव्हा तर खूप लेट झालेलं असतं ऍक्च्युली. जर आपण योग्य वेळेत जर उपचार घेतले तर व्हेंटिलेटर लावायची खूप कमी लोकांना गरज पडते. आणि त्याच्यामुळे ऍडमिट होताना अशा ठिकाणी ऍडमिट व्हावं की जिथे सगळ्या सुविधा आहेत. जेव्हा तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता तर त्या डॉक्टरांची जबाबदारी राहते ते व्हेंटिलेटर अवेलेबल करून देणं किंवा काहीतरी त्याचं नियोजन करून देणं. तुम्ही असं फिरत बसला तर व्हेंटिलेटर मिळणं खूप अवघड आहे. सध्याची परिस्थिती खरंच सुनामी सारखी आहे. सगळ्यांची सेटअप खूप छोटे छोटे आहेत. कधी पण एवढ्या मोठ्या व्हेंटिलेटरची गरज भासली नव्हती. प्रत्येक हॉस्पिटलला 1 किंवा 2च व्हेंटिलेटर असतात. व्हेंटिलेटरची किंमत 12 ते 14 लाख असते. त्याच्यामुळे प्रत्येक जण 1 किंवा 2च व्हेंटिलेटर ठेवतो. त्याच्यामुळे खरंच शॉर्टेज आहे. आणि त्याच्यामुळेच जर आपण लवकर डॉक्टरच्या संपर्कात राहून तर लवकर उपचार सुरू केले तर व्हेंटिलेटरची नक्कीच गरज पडत नाहीये. आता आम्ही एका वर्षापासून बघतोय की ज्या पेशंटनी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याच्यातल्या म्हणजे एका वर्षामध्ये 1 किंवा 2च पेशंटला व्हेंटिलेटरची गरज पडलेली आहे. मॅक्झिमम लोक औषधावरती कव्हर झालेली आहेत. आणि ज्या लोकांनी ट्रीटमेंट काही कारणास्तव घेतलेली नाहीये किंवा व्यवस्थित डॉक्टरांना दाखवलेलं नाहीये किंवा डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट फॉलो केलेली नाहीये किंवा घरीच अंगावर काढलेला आहे, जेव्हा त्यांचा स्कोरच जेव्हा ऍडमिट होताना 20, 21, 22 असतो अशा वेळेला व्हेंटिलेटरची गरज पडते. आणि अशा वेळेला व्हेंटिलेटर जरी दिला तरी पेशंट दगावण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि जर पेशंटला उपचार चालू असताना व्हेंटिलेटर जर लागला तर जगण्याचे चान्सेस खूप चांगले असतात. आणि जर पेशंटने अंगावर काढलं आणि स्कोर ऍडमिट करणं जास्त असेल तर व्हेंटिलेटर लावून सुद्धा पेशंटला त्याचा उपयोग अजिबात होत नाही. थँक्यू सर. खूप क्लिअर, आम्हाला आयडियाज खूप क्लिअर झाल्या. थँक्यू सर. वैभव घाडगे सर. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. माझा प्रश्न असा होता प्रभूजी की 15 दिवसापूर्वी कोविड पॉझिटिव्ह होते, तर वॅक्सिनेशनचं कसं, म्हणजे वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे की कसं केलं पाहिजे ते विचारायचं. आणि आई वडिलांना पण पॉझिटिव्ह होते 15 दिवसापूर्वी, तर त्यांनी फर्स्ट त्यांचं वॅक्सिनेशन झालं आहे, सेकंड वॅक्सिनेशन त्यांनी कधी घेतलं पाहिजे हे विचारायचं होतं. चाकूरकर सर.
आई वडिलांनी जर आधी वॅक्सिनेशन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर जर त्यांना कोविड झालेला आहे तर त्यांना वॅक्सिनेशनची गरज नाहीये. आणि जर तुम्ही आधी वॅक्सिनेशन घेतलं नाहीये आणि जर तुम्हाला आता कोविड झाला आहे तर तुम्ही 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत कधी पण वॅक्सिन घेऊ शकता. तर तुम्हाला बुस्टर म्हणून काम करतं ते वॅक्सिन. आई वडिलांना वॅक्सिन घ्यायची आता गरज नाहीये. सेकंड सेनची गरज नाही म्हणजे नाही गरज. ओके, थँक्यू सो मच. स्नेहल जोशी मॅडम विचारतील आणि त्यानंतर संतोष. स्नेहल जोशी मॅडम, तुम्ही प्रश्न विचारू इच्छिता? हा, हरे कृष्ण. I'm audible? Yes, please. हरे कृष्ण माताजी. माझा एक असा क्वेश्चन होता की मला आता 18 दिवस झाले कोरोना होऊन. तर माझा असा प्रश्न आहे की आमचा पुढे म्हणजे ऍक्च्युली या महिन्यातच बेबी प्लॅनिंगचा विचार होता, पण आता कोरोनामुळे तो पोस्टपोन झालाय. तर आता वॅक्सिन आणि बेबी प्लॅनिंग ह्याच्यामध्ये किती म्हणजे केवढा गॅप असायला हवा? म्हणजे बेबी प्लॅनिंगचे 2 डोस, सॉरी वॅक्सिनचे 2 डोस आणि त्याच्यानंतरून बेबी प्लॅनिंग करायचं आहे, तर म्हणजे किती गॅप असायला हवा? हा प्रश्न डोस नाही घेतलाय. रेखा रुपनवर मॅडम याचं उत्तर देतील. वॅक्सिन 2 डोस कंप्लीट केल्यानंतर तुम्ही 2 महिन्यानंतर चान्स घेऊ शकता, प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. अच्छा, तर मग त्याची लवकरात लवकर किती घेऊ शकतात? म्हणजे 2 महिन्यानंतर. अच्छा, 2 महिन्यानंतर चान्स घेऊ शकता. अच्छा, ह्याच्यानंतर म्हणजे आता 2 महिन्यानंतरून मी वॅक्सिन घेऊन मग त्याच्यानंतर प्लॅन करू शकते. वॅक्सिनचे 2 डोस कंप्लीट झाल्यानंतर 2 महिन्यानंतर, सेकंड डोस नंतर 2 महिन्यानंतर चान्स घेऊ शकता. तर मग आता मी वॅक्सिन कधी घ्यायची? आता 18वा दिवस आहे कोरोनाचा. तर 1.5 महिन्यानंतर. 1.5 महिन्यानंतर. ओके, थँक्यू. संतोष निगडे सरांना प्रश्न आहेत. संतोष निगडे सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे? हो मॅडम. हा, त्याच्यानंतर दुबे सर विचारतील. हरे कृष्ण मॅडम. हा, बोला ना. हा मॅडम, मला कोविड पॉझिटिव्ह होऊन 14 दिवस झालेत. स्कोर 2 होता. तर भविष्यात मला कोविड मुळे दुसरे काही साईड इफेक्ट होतील का शरीरावर माझ्या? प्रश्न विचारायचा होता. माझे 2 लस घेतलेले आहेत मी. डॉक्टर किशोर उपनवरांना मी विनंती करते की त्यांनी याचं उत्तर द्यावं. तुमचे दुसरा डोस कधी झालेला? हॅलो, 2 डोस झाले असतील आणि त्यानंतर जरी कोविड झाला असेल तर शक्यतो त्याचे दुष्परिणाम फार काही होत नाहीत आणि तुमचा स्कोरही 2 होता. तर भविष्यात पण काही तसं प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमीच आहे. फक्त जी काही ट्रीटमेंट तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही रेग्युलरली वेळेवर घ्या. थँक्यू सर. शुभम दुबे सरांना प्रश्न आहे. हॅलो, हरी बोल. सर, मला असं विचारायचं होतं की जवळपास 21 दिवस झाले मी कोविड पॉझिटिव्ह होऊन. आता काही सिम्पटम्स नाही, पण आता जसं घरचं म्हणजे घरची परिस्थिती आहे समजा, तर किती दिवस पर्यंत कोविड कॅरियर असू शकतो? म्हणजे आपल्याकडून दुसऱ्यांना होण्याचे चान्सेस कधीपर्यंत असतात? डॉक्टर चाकूरकर सर. 14 ते 17 दिवसानंतर शक्यतो स्प्रेड नाही होत म्हणजे दुसऱ्यांना करोना. ओके. नाही सर, मध्यंतरी काय झालं होतं, आता 29 तारखेला बाबाची डेथ झाली कोरोनामुळे. तर त्यांच्या याच्यामध्ये मी सर्व होतो, तर परत मला 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागेल काय? नाही सर, नाही राहिला. हो का? मी परत त्याच्यानंतर आता जवळपास 8 दिवसापासून क्वारंटाईन मध्येच आहे. राहायची गरज नाही आता. ओके. काम करतोय ऍक्च्युली.
ओके. तेच सर, तो एक प्रश्न होता की डॉक्टर लोक एवढं ट्रीटमेंट करत आहे तर त्यांना म्हणजे ते कसं करत असतील. नाही, क्वारंटाईन वगैरे एकदा आपल्याला इम्युनिटी आली ना, ओके. फक्त जे पेशंट खूप सिरियस होते, जे आयसीयू मध्ये होते, त्यांच्याकडे 2 महिने ते 3 महिन्यापर्यंत कोविड व्हायची शक्यता असते. बाकीच्या 2 वीक मध्ये सगळे निगेटिव्ह होऊन जातात. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. रेखा शिंदे मॅडम आणि त्याच्यानंतर अभिजित जाधव सर विचारतील. रेखा शिंदे मॅडम, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जय कृष्णा मॅडम. हा बोला ना. आमचं 11 दिवस झाले हे झाले होतं, ते कोरोना निगेटिव्ह निघालो होतो. कोरोना पॉझिटिव्ह निघालो होतो. त्याला ट्रीटमेंट घेतली आम्ही, एजिटोमायसिन ते असं गोळ्या झाल्या. आमचं ट्रीटमेंट 7 दिवसात. आणि 8व्या दिवशी आम्हाला सोडलं इथं कोविड सेंटरला, बार्शी तालुक्यातले. आणि आता तरी पण आणखी असं डोकं गच्च होणे, गुडघे दुखणे, कंबर दुखी असं जाणवतंय जास्त, असं थकवा. मग यासाठी काय असं करायला लागेल काय आम्हाला, आणखी चेकिंग काय? डॉक्टर उपनवर सर याचं उत्तर द्या. 11 दिवस झालेले आहेत, तर थोडस बॉडी एक काही दिवस थोडं राहू शकतं किंवा जॉईंट पेन. तर त्यांना तुम्ही जिथे ट्रीटमेंट घेताय त्या डॉक्टरांना हे जर तुम्ही प्रॉब्लेम सांगितले तर त्यासाठी ते थोडस मेडिसिन देतील. आणि कसं आराम पण खूप होतो, त्याच्यामुळे पण बऱ्याचदा सांधे दुखणे किंवा बॉडी एक होऊ शकतं. तर थोडेसे हालचाल जरा घरातल्या घरात किंवा लोकली तुमच्या घराच्या भोवती थोडीशी तुम्ही करू शकता. मेडिसिन आणि थोडेसे हलके व्यायामाने ते कव्हर होईल. थँक्यू. अभिजित जाधव सर. हरे कृष्ण मॅडम, मला वॅक्सिन बद्दल क्वेश्चन होता की सध्या आपल्या इकडे कोविशिल्ड कंपल्सरी आहे म्हणजे सगळ्यांना, पण बाहेरच्या देशात कोविशिल्ड बऱ्याच दिवस बॅन होतं की त्याने ब्लड क्लॉट्स होतात आणि काय बरेच काहीतरी क्वेश्चन होते त्यांचे साईड इफेक्ट्स. म्हणून सध्या आपण काय करायला हवं, म्हणजे कोविशिल्ड घ्यायचं का कोवॅक्सिन किंवा दुसरे आता स्पुटनिक व्ही आहे आपल्याला अवेलेबल, त्यासाठी वेट करायचं? रूपनवर सर देवाच उत्तर. प्रश्न पुन्हा विचारता येईल का? लक्षात नाही आलं. हा सर, प्रश्न हा होता की आपल्याकडे सध्या कोविशिल्ड अवेलेबल आहे सगळीकडे, ते कंपल्सरीच आहे. बाहेरच्या देशामध्ये बरेच दिवस कोविशिल्ड बॅन होती कारण की साईड इफेक्ट त्याचे होते की बरेच डॉक्टर बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की ब्लड क्लॉट्स होतात, हार्टचे प्रॉब्लेम येतात खूप कोविशिल्ड मुळे. तर सध्या आपल्या परिस्थिती या सिच्युएशन मध्ये आपण काय करायला हवं? कोवॅक्सिन साठी वेट करायचं किंवा स्पुटनिक वे घ्यायची का कोविशिल्ड घेऊन टाकायची? कोविशिल्ड घ्यायला काहीच हरकत नाहीये. ही सुद्धा पूर्ण टेस्ट आणि त्या पूर्ण फेज मधनं गेलेली वॅक्सिन आहेत. आम्ही स्वतः सर्वांनी आपल्या भारतामध्ये सुरुवातीला हेल्पलाईन वर्कर जे होते, फ्रंटलाईन वर्कर्स आणि डॉक्टर्स, त्या सर्वांना ऑलमोस्ट सगळ्यांनीच कोविशिल्डच घेतलेले. डॉक्टरांनी घेतले आणि ते सध्या काम पण करतायत कोविड सेंटरमध्ये. त्यामुळे तसं काही घाबरण्यासारखं नाहीये. तर कोविड जे आता मिळेल ती घ्या पहिली गोष्ट. कारण ह्याच्यासाठी थांबू त्यासाठी थांबू जर तुम्ही वेळ घालवला, त्याच्या आधी जर आपल्याला कोरोना झाला तर काहीच उपयोग नाही. कोविशिल्ड चांगली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके सर, अजून एक क्वेश्चन होता, स्तनदा मातेंनी घेतलं तर चालतं का वॅक्सिन? कशामध्ये? स्तनदा मातेंनी. काही प्रॉब्लेम नाही, घेऊ शकतात. ओके, थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू सर. पार्थ जोशी सर विचारतील आणि त्यानंतर सुयोग मैम हरे कृष्णा प्रभु। इसमें पार्थ जोशी बोल रहा हूँ। हरे कृष्णा। एक्चुअली आज मेरा 18वां दिन चल रहा है कोविड हुए। मुझे 18 अप्रैल को पॉजिटिव आया था। पहले दिन से ही मुझे ना छाती में कफ और स्टिकीनेस बहुत लग रहा था। तो पहले ही दिन फिर डॉक्टर ने मुझे सिटी स्कैन करने को बोला था। तो तब तो मेरा सिटी स्कैन स्कोर 0 आया था, पर तब से लेके अब तक आज 18वां दिन है। अभी तो नेगेटिव रिपोर्ट भी आ गई कल, पर मेरे छाती में कफ और स्टिकीनेस बहुत रहता है। मतलब स्पेशली रात के टाइम वो बढ़ता है और हमेशा ऐसा होता रहता है। तो मतलब इसका क्या, मतलब बहुत अगर स्टीम वगैरह ली तो थोड़ा निकलता है, पर ज्यादा कफ निकलता नहीं है, बट स्टिकीनेस और ऐसा बहुत लगता है।
खराश टाइप, छाती में, गले में नहीं। चाकूरकर सर। एक बार वापस सीटी स्कैन करना जरूरी है। जो आपने सीटी स्कैन किया था डे 1 पे, तो उसके बाद बहुत कुछ चीजें बॉडी में हो चुकी है, तो अभी एक्चुअली आज का पोजीशन क्या है वो सीटी स्कैन होने के बाद ही समझ में आएगा। अच्छा, तो एक बार और सिटी स्कैन करना चाहिए। एक्चुअली और कोई मुझे सिम्टम्स नहीं है, मतलब SpO2 परफेक्ट है, फीवर नहीं है, SpO2 98 ऊपर रहता है। एक बार डॉक्टर को दिखा के फिर डिसाइड करो सर। सिटी स्कैन कर सकते हैं। ठीक है सर, थैंक यू सो मच। हरे कृष्ण। सुयोग मंडलिक सर। बोल. हाँ येस, विचारा ना. प्रणाम. आता ऍक्च्युली 2 प्रश्न आहेत. जर सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी सौम्य लक्षणं असताना जर आपण ट्रीटमेंट घेतली तर त्यामध्ये आयुर्वेद किंवा ॲलोपॅथी यापैकी कोणती ट्रीटमेंट रिकमेंडेड असेल? आणि आता माझा असा प्रश्न आहे की अशी सौम्य लक्षणं असताना आयुर्वेद आणि प्राणायाम वगैरे ह्या 2 गोष्टींनी कोविड पूर्णपणे बरा होऊ शकतो का? कोमणे मॅडम, मी तुम्हाला विनंती करते. आयुर्वेदात सौम्य लक्षणं असताना दिली तरी पूर्ण बरा होऊ शकतो. फक्त त्याचं एकच आहे की आयुष मंत्रालय किंवा अजून यांनी कोणी जबाबदारी घेतलेली नाहीये, तर ते तुम्हाला तुमच्या जबाबदारीवरती घ्यावं लागतं औषध. मात्र पूर्ण बरा होतो, बऱ्याच लोकांना देतात, अगदी ICU मधल्या पेशंटला सुद्धा दिली जातात. त्यांची डॉक्टरांची कन्सेंट घेऊन त्यांची लक्षणंही थोडी कमी होतात. आहार, दिनचर्या आणि औषधांची योजना करून असं कोविड पेशंटला दिलं जातं आणि बरा होतो तो. हरी बोल माताजी. कोमने माताजी, त्यांनी डिपार्टमेंटनी एक आयुष 64 माइल्ड आणि माइल्ड सिम्पटम साठी रेकमेंड केलेले ड्रग आहे ते एकदा आहे का काही त्याचं गाईडलाईन तुमच्याकडे? गाईडलाईन्स नाही, पण सर ते फक्त एक नाही, हे कसं आहे ना, प्रत्येकाच्या म्हणजे दोष आणि दुष्य, त्याच्या शरीरातले कुठले दोष आहेत आणि त्याला काय काय त्रास आहे. दुष्य म्हणजे आपले जे सप्तधातू असतात, स्रोतस आहेत, त्याच्यामध्ये त्याला काय त्याच्यानुसार औषधांची योजना केली जाते. ऍक्च्युली आयुर्वेदानुसार असं ठराविक प्रोटोकॉल असं नाहीये. ते फक्त एक दिलेलं आहे की हे घ्या तुम्ही, पण नुसतं तेवढ्यानी बरं होतं असं नाहीये. बरीच लोक आता आयुर्वेद देतात आणि पुण्यामध्ये तर फक्त आयुर्वेद सेंटर्स मधून फक्त आयुर्वेदिक मेडिसिन्स पण दिली जातात आणि बरे होतात. फक्त त्यांना परवानगी घ्यावी लागते. ह्यांची आयुष्य पण परवानगी नाहीये अजून, WHO ची पण नाहीये, असं आहे. थँक्यू मॅडम. त्याच्यानंतर प्रतिभा खैरे मॅडम प्रश्न विचारतील. हरे कृष्णा, दंडवत प्रभूजी. मला असा क्वेश्चन आहे की अस्थमॅटिक पेशंट व्हॅक्सिन घेऊ शकतो का? त्यांना अस्थमा आहे, दमा. डॉक्टर चाकूरकर सर. हो, घेऊ शकतात. उलट त्यांनी अवश्य घ्यायला पाहिजे आणि लवकर घ्यायला पाहिजे. हो का? ओके, थँक्यू. आणि दुसरा एक क्वेश्चन आहे, नंददुलाल प्रभूजींना विचारावा लागेल. तो ऍक्च्युली मुलांमध्ये कशी पॉझिटिव्हिटी निर्माण करायची? ऍक्च्युली ऍडल्ट आपण आपलं शेड्यूल बनवतो किंवा आपण बिझी राहतो, पण मुलांमध्ये एक निगेटिव्हिटी येते की माझा एवढा वेळ गेला, लास्ट इयर पण कोरोना होता आणि आता ह्या पण वर्षी कोरोना आहे, आणि त्यांना होल म्हणजे दिवसभर घरातच बसून बेडवर हे सगळं शेड्यूल लेट स्टार्ट होतं त्यांचं. जसं स्कूल असल्यानंतर कसं ते लवकर पटपट रेडी होतात किंवा एक इंथुझियाझम असतो त्यांच्यामध्ये, फ्रेंड्स भेटणार असतात, टीचर्स वगैरे. पण ह्या कंडिशन मध्ये थोडा डलनेस येतो. तर ह्याच्या आपण ऍज अ पेरेंट आम्ही फोर्स करतो, पण ते थोडंसं आम्ही जरा कुठंतरी कमी पडतोय असं वाटतं. तर आपण कसं हे त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी कशी निर्माण करावी त्याबद्दल थोडं गायडन्स हवा होता. मुलांना बोलणं कमी आणि करणं जास्ती आवडतं. आपलं विरुद्ध असतं. जसं जसं आपलं वय वाढतं तसं आपल्याला करायला जास्ती शक्ती नसते. आपल्याला बघायला, एका ठिकाणी बसून वाचायला वगैरे आवडतं. तर हा एक थोडा भेद आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मुलांना ऍक्टिव्हिटी नेहमी आवडते.
आणि आपल्याला एका ठिकाणी बसून काहीतरी वाचन बघणं आवडतं. तर मुलांना खरोखर खुश ठेवायचं असेल तर मुलांसोबत मुलांसारखं वागावं लागतं. आपण जर आपल्या वयानुसार वागलो आणि मुलांना मुलांच्या वयानुसार वागवलं तर मग नेहमी तो एक तिथे घर्षण होतं. आपल्याला आपलं वय सोडून खालच्या वयाला जायला लागेल. आपल्या मुलाचं वय समजा 10-15 वर्ष आहे, 20 वर्ष आहे, तर आपल्याला पण तशा 10-15 वर्षामध्ये प्रवेश करायला लागेल मानसिकतेत. आणि त्यांच्यासोबत उठणं, त्यांच्यासोबत बसणं, हे काय आहे, ते काय आहे, ज्या ज्या गोष्टी साधारण एक कोविड यायच्या आधी एक नेहमी कंप्लेंट असायची आई वडिलांची की मुलं आम्हाला वेळ देत नाहीत. मुलं नेहमी ट्युशनला जातात, कॉलेजला जातात, क्लासला जातात, हा क्लास तो क्लासच जातात. आणि आता तेच पॅरेंट्स विचारतात की मुलं आता दिवसभर घरी आहेत. आता ही पण एक कंप्लेंट झाली आहे. तर कोणा एका व्यक्तीला उद्देशून नाही मी बोलत आहे, ओव्हरऑल माझा जो अनुभव आहे तो सांगतोय. तर ऍक्च्युअली आपल्याला विचार करायला पाहिजे की जेव्हा मुलांना वेळच नव्हता, सकाळी गिटार क्लास, दुपारी स्कूल, संध्याकाळी ट्युशन क्लास, त्याच्यानंतर म्युझिक क्लास, सिंगिंग क्लास, डान्सिंग क्लास, या सगळ्या क्लासमध्ये जेव्हा मुलं व्यस्त होती तेव्हा पण आई वडिलांना नेहमी वाटायचं की अरे आपल्याला वेळ नाही मिळते आपल्या मुलांसोबत. आता परमेश्वरांनी तुमच्या प्रार्थना ऐकल्यात. आता परमेश्वरांनी मुलांचा सहवास तुम्हाला 24 तास दिलाय. आता कुठेतरी आपल्याला वाटतंय की एवढा सहवास काय, तर आपण त्यांच्यासोबत बसायला पाहिजे, आपण त्यांच्यासोबत बोलायला पाहिजे. कधी बिल्डिंगच्या गच्चीवर घेऊन जा त्यांना आणि तारे दाखवा. कधी चंद्र कसा दिसतो ते अनुभवा. सूर्योदय कसा दिसतो हा अनुभवण्यासाठी एवढे दिवस आपल्याकडे वेळ नव्हता, एवढे दिवस आपण खूप व्यस्त होतो. कधीतरी मुलांसोबत अशा एका पठारावर जा जिथे क्षितिजावर सूर्योदय दिसतो आणि सूर्योदय होण्याच्या आधी जा आणि त्याला सांगा आता आपण बघूया सूर्योदय कसा होतो. आणि तो सूर्योदय हळूहळू हळूहळू जेव्हा होतोय, जवळजवळ 10 ते 15 मिनिटं लागतात शून्यापासून पूर्ण सूर्याला वर येईपर्यंत. त्याच्यातून त्याला काहीतरी शिकवा तुम्ही की एवढा भला मोठा सूर्य आहे ज्याच्यामध्ये अमाप तेज आहे, अमाप प्रकाश आहे, पण त्या अमाप तेज आणि अमाप प्रकाश देणाऱ्या सूर्याला पण 10 मिनिटं लागतात. असं नाहीये की पटकन असं येतो. कुठल्या तरी बागेत घेऊन जा सकाळी जिथे फूल उमलताना त्याला दिसतील आणि असा वेळ लागताना दिसेल आणि त्याला कळेल निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. निसर्गामध्ये सूर्योदयाला वेळ लागतो, निसर्गामध्ये कळीला फुलामध्ये उमलायला वेळ लागतो. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट एका बटन दाबल्यासारखी पाहिजे असते, ऑन ऑफ ऑन ऑफ. पण निसर्ग बघा किती सुंदर आहे. तर अशा प्रकारे मी तर म्हणेन सर्व पालकांना सुवर्ण संधी आहे, आपल्या मुलांना आपला वैयक्तिक वेळ द्या, आपल्या भावना त्यांना सांगा. संध्याकाळी इव्हनिंग वॉक साठी जा. संध्याकाळचं जेवण झाल्यावर आपण सोफ्यावर बसून जो आराम करतो त्याच्यापेक्षा मुलाचा हात धरून, मुलीचा हात धरून इव्हनिंग वॉकला जा बाहेर. त्याला दाखवा काय परिस्थिती आहे जगामध्ये, कशी पटकन परिस्थिती बदलू शकते आणि आपली आंतरिक स्थिरता किती गरजेची आहे. तर अशा प्रकारे मला तर वाटतंय, माझी स्वतःची मुलं नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही कधी कोणी मला म्हणू शकता की प्रभूजी तुम्ही फक्त बोलताय, पण प्रामाणिकपणे जर माझ्या आजूबाजूला जर मुलं असती तर हा जो मला त्यांच्यासोबत वेळ मिळतोय त्याचा मी अशा अनेक गोष्टी शिकवण्यासाठी वापर केला असता, ज्या गोष्टी शिकवण्यासाठी मला पूर्वी कधी वेळ नव्हता आणि कदाचित कोविडची ही लाट गेल्यानंतर मला पुन्हा एकदा वेळ मिळणार नाही. मुलींना आपण स्वयंपाक शिकवू शकतो. साधारणतः मुली पण खूप बिझी असतात, कॉलेज, शाळा, हे ते. स्वयंपाक आजकाल मुलींना येत नाही. अशा मुलींना तुम्ही छान स्वयंपाक शिकवू शकता, मुलांना स्वयंपाक शिकवू शकता, मुलांना निसर्ग शिकवू शकता. बरंच काही आहे शिकवण्यासाठी. फक्त जसं मी पहिले म्हंटल, आपलं वय वर्ष 40-45 असेल ते सोडून आपल्याला 15 ते 25 हा जो एक आपल्या जीवनातला एकेकाळचा जो वयोगट होता तो स्वीकारावा लागेल आणि तशा प्रकारची मानसिकता स्वीकारावी लागेल आणि शरीराने थोडं कष्ट करण्यासाठी शरीराला थोडी चालना द्यायला लागेल. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. यानंतर प्रशांत चव्हाण सर प्रश्न विचारतील आणि नंतर डॉक्टर अमृता मोरे. प्रशांत चव्हाण सर. डॉक्टर अमृता मोरे मॅम तुम्ही आहात? येस. तर माझा क्वेश्चन असा होता की खूप वेळा असं होतं की ताप वगैरे येऊन जातो आणि पेशंट बरा होतो, म्हणजे थोडेफार आपण मेडिसिन्स वगैरे घेऊन, पण तेव्हा कोविड टेस्ट वगैरे केलेली नसते.
तर आपल्याला असं 1-2 महिन्यानंतर जर बघायचं असेल जे अँटीबॉडीज तयार होतात, तर त्याच्यासाठी स्पेसिफिक कोणती टेस्ट आहे का? डॉक्टर चाकूरकर सर. हा, अँटीबॉडीज लेवलची टेस्ट होते आणि सगळ्या लॅब मध्ये ती उपलब्ध आहे. तुम्ही त्यांना सांगू शकता की मला कोविड अँटीबॉडी टेस्ट करायची आहे, ओके. तर ते करून देतात. आणि 800 रुपयाचे 1000 रुपयाचा खर्च येतो त्या टेस्ट. अच्छा, ओके. आणि जे आता अँटीबॉडीज तयार झालेत तरी एक म्हणजे साधारणतः किती दिवसापर्यंत आपल्याला भीती नसते की आपल्याला डबल कोविड नाही होणार इन्फेक्शन? नाही, जे काही 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हँड वॉश, हे आपलं ठेवणं गरजेचंच आहे. कारण कोविड जरी झाला असेल तरी सेकंड कोविडचे पण आम्ही बरेच पेशंट बघितले की ज्यांना दुसऱ्यांदा पण कोविड झालेला आहे. त्याच्यामुळे असं आपण समजायला पाहिजे की मला कोविड झालेलाच नाहीये आणि आपण बिनधास्त राहायलाच नाही पाहिजे. हा. येस. आणि ते प्लाझ्मा डोनेट करतो तर ते किती दिवसांच्या आतमध्ये आपण करू शकतो? 1 महिन्यानंतर आपण कधी पण, 1 महिन्यानंतर आपण कधी पण करू शकतो ऍक्च्युली. त्याच्यामध्ये ते अँटीबॉडी लेवल बघतात, टायटर बघतात. ते टायटर चांगला असेल तर ते तुमचा प्लाझ्मा घेतात ऍक्च्युली, आणि किती पण वेळ आपण करू शकतो. अच्छा. हा. ओके. थँक्यू चाकूरकर थँक्यू सर. सर. सविता भोसले मॅम. सविता भोसले मॅडम, तुम्हाला काही प्रश्न आहे? हरे कृष्ण मॅडम. हा, बोला ना. आवाज येतोय? येस येतोय मॅडम, बोला. हॅलो. माझ्याकडे एक प्रश्न आला होता. तुम्ही डॉक्टर सरोजिनी खोमणे मॅडमना विचारू इच्छिते की एकदा कोविड झाल्यानंतर लवकरात लवकर आपली हेल्थ पूर्ववत होण्यासाठी किंवा तब्येत पूर्ववत होण्यासाठी काय केले पाहिजे किंवा काही औषधोपचार सांगू शकता का? हो, औषधोपचार, आयुर्वेदिक औषधोपचार केले जातात. कोविडमुळे जे काही तुमच्या शरीरात बदल झालेले असतात किंवा फायब्रोसिस किंवा आणि काही वेगवेगळ्या, तर त्याच्यासाठी रक्तशुद्धीकरणासाठी किंवा लंग्सच्या हेल्थीनेससाठी असे वेगवेगळे गोष्टींसाठी औषधोपचार केले जातात. आणि आहारावरती मेन की सुपाच्य, हलका आणि सुपाच्य आहार. आता आपण पाहतो नेहमी कोविड झालं की लोक खूप जड आहार घेतात, म्हणजे ताकद वाढवण्यासाठी. अंडी खा, मटण खा. जवळच्याच लोकांना ज्यांना झालं होतं ते 4 अंडी खाणार, मटण खाणार, ड्रायफ्रुट्स खूप खाणार, खूप फळांचे रस घेणार. ऍक्च्युली हे सगळं गरजेचं नसतं की नॉर्मल तुम्हाला रोजचा आहार जो सुपाच्य म्हणजे मुगाच्या डाळीचं वरण हे बेस्ट सांगितलेलं आहे. ज्वारीची भाकरी किंवा फुलका आणि वेलीवर्गीय फळभाज्या, दोडका, भोपळा, घोसाळं, अशा वेलवर्गीय फळभाज्या, हे सगळ्यात हलकं पचायला असतं हे आहार. त्यांनी जेवढं तुम्ही हलका आहार घ्याल तेवढं पचनशक्ती तुमची वाढते आणि त्याच्यानुसार तुमची इम्युनिटी हळूहळू बिल्डअप होत जाते. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी जर एकदम खूप जड आहार घेतला की खूप प्रमाणात ड्रायफ्रुट्स घेतले, तर समजा एखाद्याची ताकद नाहीये आणि त्याच्यावर खूप मोठा भार आपण टाकला, तर जसं कसं तो खाली वाकून जातो, तसा अग्नीच आहे. म्हणजे आपल्याला जाळ पेटवत असताना कसं काड्या टाकून आपण तो वाढवतो आणि मग मोठी लाकडं घालतो. हे कसं होतं, अग्नी मंदावला की एकदम मोठं लाकूड घालतात आणि त्याच्यामुळे अग्नी आणखी मंद होतं. त्याच्यासाठी जाठर अग्नीचं वाढ करायची, म्हणजे दीप्त करायचा आणि मग त्याला मोठा आहार घ्यायचा, म्हणजे जड, म्हणजे ताकद वाढवणारा. असं त्याचं खरं तंत्र आहे. आणि कोविड झाल्यानंतर कुठली औषधं द्यायची हे साधारण रुग्ण पाहून ठरवता येतं. सर्वांना एकसारखं नाहीये, पण रुग्ण पाहून सुवर्णकल्प, रसायन असे दिली जातात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला च्यवनप्राश हे रसायन आहे, मग ते केव्हा वापरायचं किंवा आणखी त्याच्यासारखे बरेच सुवर्णकल्प आहेत. वसंत कुसुमाकर, महालक्ष्मी विलास, बरेच आणखी
स्वर्णमालिनी, वसंत वगैरे ह्याच्यासारखे, त्रैलोक्य चिंतामणी, ते कुठे कधी वापरायचे हे त्या लक्षणांनुसार ठरवलं जातं, रसायनकल्प वापरायचे. तर एकूण अशी योजना केली जाते. धन्यवाद माताजी. कृष्ण. थँक्यू कोमणे मॅडम. ऍक्च्युली मी मगाशी म्हटलं तसं आयुर्वेद हे फक्त औषधोपचार नव्हे तर ही जीवनशैली आहे. आणि या ह्याच्यामध्ये आपण जर मॅडमने सांगितलेले जर सर्व पथ्य पाळली तर नक्कीच आपण आपली हेल्थ पूर्ववत मिळवू शकतो. थँक्यू मॅम. मॅम एक क्वेश्चन होता की दूध आणि नारळ पाणी याने कफ वाढतं असं म्हणतात, तर मग जे कोविड पेशंट आहेत त्यांना दिलं तर चालतंय का? हो, दूध आणि नारळ पाणी हे खूप अशक्तपणा असेल तर खूप नारळ पाणी खूप प्रमाणात नाही असं देत, तर खूप नाही ते थोडंसं द्यायचं असतं. आपण काय करतो 2-4 वगैरे एकदम असं देतो, तसं नाही, थोड्या प्रमाणामध्ये द्यायचं असतं. आणि दूध देताना दूध सिद्ध करून दिलं जातं वेगवेगळ्या औषधांच्या बरोबर, म्हणजे सुंठ, वावडिंग, पिंपळी, अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्याबरोबर दूध ते उकळवून तयार करून द्यायचं, मग ते पाचक होतं. पण ते दूध कधी द्यायचं, कफ असेल तर शक्यतोवर आम्ही सांगत नाही, किंवा नारळ पाणी असेल तर ते रुग्ण पाहूनच ठरवता येतं की ह्यांना द्यायचं का नाही द्यायचं. थँक्यू मॅडम. हरे कृष्ण. यानंतर माझा मनीषा. असा प्रश्न होता. बोला मॅडम. हॅलो. माझा असा प्रश्न आहे की स्कोर किती आणि ऑक्सिजन लेवल किती असल्यानंतर आपल्याला व्हेंटिलेटरची गरज पडू शकते? चाकूरकर सर. हॅलो. हॅलो. माझा असा प्रश्न आहे की व्हेंटिलेटरची गरज केव्हा पडते, म्हणजे स्कोर किती असावा आणि ऑक्सिजन लेवल किती असावी? स्कोरवरती व्हेंटिलेटरची अवलंबूनता नाहीये. आमच्याकडे काही स्कोर 22 स्कोर वाले पेशंट आहेत, काही 23 स्कोर वाले आहेत, काही 24 स्कोर वाले आहेत जे फक्त ऑक्सिजन वरती आहेत, आणि काही पेशंट 13 स्कोर वरती आहेत त्यांना व्हेंटिलेटर पण लागतंय. तर व्हेंटिलेटरची रिक्वायरमेंट स्कोर वरती नसते, तर व्हेंटिलेटरची रिक्वायरमेंट पेशंटच्या शरीरातल्या ऑक्सिजनच्या प्रमाणावरती असते आणि पेशंटच्या श्वासाची गती किती आहे त्याच्यावरती अवलंबून असते. जर पेशंटला ऑक्सिजन लावून सुद्धा प्रमाण कमी राहते आणि श्वासाची गती खूप वाढते आणि पेशंट थकून जातोय त्याच्यामध्ये, तेव्हाच पेशंटला व्हेंटिलेटर लावला जातो. आजच माझ्याकडे 22 स्कोरचा पेशंट होता, त्यात ऑक्सिजनचं प्रमाण 97 होतं आणि पेशंट चालत आलेला. त्या पेशंटला ऍडमिट सुद्धा केलं नाही, पेशंटला ट्रीटमेंट देऊन घरी पाठवलं. थँक्यू. आणि असा एक पेशंट आहे माझ्याकडे की तो 13 स्कोर आहे, तो व्हेंटिलेटरवर आहे. थँक्यू सर. याबद्दल खूप गैरसमज होते आणि ते नक्कीच आमच्या काही प्रमाणात कमी झालेले आहेत. यानंतर मनीषा पाठक मॅडम विचारतील आणि नंतर राजेंद्र कुमार. हरे कृष्ण. प्रोजी, माझे 2 प्रश्न होते. एक, आपण टेस्ट केलेली आहे समजा एखाद्याची, तर तो पॉझिटिव्ह आहे, तर त्यानंतर त्याची HRCT कधी करायची आणि स्कॅन कधी करायचं? गिव्ह द डिटेल ट्रॅक फ्रॉम द बेसिक. आणि दुसरा प्रश्न असा होता की ॲलर्जी ब्रॉन्कायटिस मध्ये जो खोकला आहे तो आणि कोविडचा खोकला, हाऊ वन कॅन डिफरन्शिएट विथ इट? चाकूरकर सर. ॲलर्जी ब्रॉन्कायटिसच्या खोकल्यामध्ये ऍक्च्युली कफ बाहेर पडतो आणि पेशंटला पण माहिती असतं की दर सीझन चेंज झाला, पावसाळा आला, हिवाळा आला की खोकला येतो आणि पेशंट स्वतः सांगतो की मला ॲलर्जीचा त्रास आहे. आणि जो कोविडचा खोकला असतो त्याच्यामध्ये शक्यतो कफ पडत नाही, म्हणजे स्फोटन प्रोडक्ट होत नाही ऍक्च्युली. तो कोरडा खोकला असतो कोविडमध्ये आणि प्रत्येक कोविड पेशंटमध्ये खोकला येतो असं काही नाहीये, खूप कमी लोकांमध्ये खोकला येतो. आणि सिटी स्कॅनचं म्हणाला तर जर आजच त्रास झालाय पेशंटला, आजच टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, तर बऱ्याच वेळा सिटी स्कॅन मध्ये 0 स्कोर येतो, कारण त्या फुफ्फुसामध्ये चेंजेस यायला थोडा वेळ लागतो. समजा पेशंटला काही त्रास नसेल आणि ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं असेल तर सिटी स्कॅन करू नये. आणि जर पेशंटला त्रास होतोय, ऑक्सिजनचं प्रमाण कमी राहतोय, दम लागतोय, थकायला होतोय, खोकला येतोय, त्या पेशंटनी 4-5 दिवसानंतर स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये स्कोर दिसतो. थँक्यू सर. राजेंद्र कुंभार सर विचारतील आणि त्यानंतर उपेंद्र चौधरी सर. हरे कृष्ण. डॉक्टर खोमणे मॅडमसाठी प्रश्न होता
की आर्सेनिक अल्बम हे जे गोळ्या आहेत आयुर्वेदमधल्या, तर ते इम्युनिटी बुस्टरसाठी खरंच कितपत फायदेशीर आहेत काय ते? पहिली गोष्ट सर, आर्सेनिक अल्बम ह्या होमिओपॅथीच्या गोळ्या आहेत. मला होमिओपॅथी बद्दल फारसं काही माहिती नाहीये, त्यामुळे मी काय फार बोलू शकत नाही ह्याच्यावर. डॉक्टर रुपनर सर, तुम्ही सांगू शकाल आर्सेनिक? नाही तसं खरं, म्हणजे आता जे काय अनुभव आहेत की बऱ्याच लोकांनी घेतलं होतं, काही पोलीस डिपार्टमेंटलाही बऱ्याच संस्थांनी ते दिलं होतं, आणि पण असं त्याचे एकदम काही असे प्रूव्ड रिझल्ट नाहीये. त्यातले लोक परत बरेचसे पॉझिटिव्ह झालेले आहेत, आणि ते प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सांगतात, त्यामुळे असं म्हणजे 100% असं काही नाही. थँक्यू. उपेंद्र चौधरी सर. माझा प्रश्न चाकूरकर सरांना आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी 12 एप्रिलला सरांकडेच ऍडमिट होतो, आणि आज 5 तारीख आहे. तर आपण घरात वावरताना नेमकं आता वावरायला काय हरकत आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पहिला डोस पण घेतलेला होता मी 17 मार्चला, आणि 12 एप्रिलला मी पॉझिटिव्ह निघालो. तर आता दुसरा डोस मी कधी घ्यावा? दुसरा डोस घ्यायची आता आवश्यकता नाहीये सर. तुम्हाला कोविड झाला म्हणजे तुम्हाला दुसरा डोस घेतल्यासारखाच आहे. आणि दुसरी गोष्ट, घरी वावरताना तुम्ही नॉर्मल जसं वागत होता तसं तुम्ही आता वावरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू सर. थँक्यू. अभिजित जाधव सर विचारतील, आणि त्यानंतर जगन्नाथ सूर्यवंशी. हरे कृष्ण. माझा प्रश्न चाकूरकर सरांना आहे. ऑक्सिजन लेवल नॉर्मल आहे, म्हणजे 99-98 च्या दरम्यान, आणि श्वास घ्यायला सुद्धा काही त्रास होत नाही, पण छातीत जळजळ करणं, छातीत टोचणं हे कोरोनाचं लक्षण असू शकतं का? हे कोरोनाचं लक्षण नाहीये, पित्ताचं अपचनचं लक्षण आहे ऍक्च्युली. थँक्यू सर. जगन्नाथ सूर्यवंशी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, बोला ना. हा, इन्क्युबेशन पिरियड मध्ये जर आपण असेल तर त्यामध्ये वॅक्सिनेशन केलं तर काय प्रॉब्लेम येतात का, असं काय जाणवलंय का? रुपनर सर, आपण द्याल याचं उत्तर? कसं आहे, तुम्हाला जर सर्दी खोकला काही नसेल, ताप नसेल, तर आम्ही आता वॅक्सिन देतो. वॅक्सिन द्यायच्या वेळेस आम्ही हे आवर्जून विचारतो, सर्दी ताप खोकला काय आहे का. आणि जर म्हणजे कोरोना झाला असेल तर 1 ते 1.5 महिना, पण जर काही कोरोना झालेलं नसेल आणि तुम्हाला सिम्पटम्स पण नसतील तर घ्यायला काहीच हरकत नाही. थँक्यू सर. अनिल रोकडे सर आहेत का? हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, बोला. माझा प्रश्न आहे की जर सीझन मध्ये, आता आंब्याचा सीझन आहे, आता तो आंबे खाल्ले आणि जर खोकला येत असेल किंवा हिवाळ्यात कोरडा खोकला येत असेल, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? की तो ह्याला कोविडचं काही ही नाही ना टेस्ट करायची गरज? रुपनर सर, आपण उत्तर द्याल? कसं आहे, तुम्हाला जर नेहमी काय असं आंबट खाल्ल्यामुळं किंवा थंडी वाढल्यामुळं जर खोकला येत असेल, तसा आला 1-2 दिवस, बाकी काही त्रास नसेल, सॅच्युरेशन चांगला असेल तर काही गरज नाही. पण नेहमीपेक्षा थोडा जास्त राहत असेल किंवा त्याच्याबरोबर जर ताप येत असेल किंवा सॅच्युरेशन कमी राहत असेल तर मग टेस्ट करणं गरजेचं आहे. ओके. आणि दुसरं असं की समजा एखाद्या वेळेस थंडी वाजून ताप आला आणि त्याच्यावर उपचार केला, आणि किंवा सर्दी झाली असेल सीझनची, ॲलर्जिक सर्दी, त्याच्यावर पण उपचार केला, तर त्याची कोविड टेस्ट करणं गरजेचं आहे का? ॲलर्जिक सर्दी असेल आणि तुम्हाला जर सेट्रिजिन वगैरे घेऊन फक्त जर ते राहत असेल, ताप वगैरे नसेल, तर काही गरज नाही. ताप असेल तर माझं मत आहे की कोविड टेस्ट करून घ्यायला पाहिजे, कारण आता जेव्हा पॅन्डेमिक असते त्यामध्ये जेव्हा ताप येतो त्यावेळेस पहिलं आपल्या समोर तेच डायग्नोसिस आलं पाहिजे की हा करोनाचाच आहे, आणि त्यासाठी करून घेतलं पाहिजे. आपण एकदाच ताप आला परत गेला, आता म्हणजे 15 दिवसापूर्वी ताप आला होता मला समजा, आणि त्याच्यावर उपचार केले, पण परत आता टेस्ट करणं गरजेचं आहे का?
ऍक्च्युली ताप आल्यानंतर आता काहीच लक्षणं नाहीत माहित. हा, आता जर काही लक्षणं लक्षणं आता नसतील काहीच नाहीत. हा, तर मग एखादं हे सॅच्युरेशन राहत असेल चांगलं, लक्षणं काही नसतील, त्रास पण काही नसतील, मग आता करण्याची गरज नाही. 15 दिवस झाले असतील. हो हो, आणि एक हे पण झालेलं आहे, कोवॅक्सिन पण फर्स्ट राऊंड झालेला आहे माझा. बरं. हो, नाही ओके, गरज. थँक्यू. एक प्रश्न डॉक्टर रेखा रुपनर मॅडम आहे की थायरॉइड पेशंटनी कोविड संबंधी कशी काळजी घ्यावी? रेग्युलर आपण इतर पेशंटची जशी काळजी घेतो तशीच, विशेष असं काही नाही थायरॉइड पेशंटचं. रुटीन जी आपण घेतो इतर पेशंटची तसंच, त्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. काही प्रश्न आलेले आहेत. त्याच्यातील एक प्रश्न असा आहे की लहान मुलांवरती पण कोविडचा परिणाम होतो का? चाकूरकर सर. लहान मुलांमध्ये कोविडचा परिणाम खूप कमी प्रमाणात होतो. लहान मुलांमध्ये 0.1% प्रमाण आहे. 1000मध्ये एखाद्या मुलाला काही त्रास होऊ शकतो. त्याच्यामध्ये मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर म्हणून प्रकार असतो, तो होतो. आणि जरी लहान मुलं असतील, समजा आई वडिलांकडे 2 वर्षाची 3 वर्षाची, तर त्यांनी त्यांच्याकडेच ठेवावी. त्यांना जर कोविड झाला असता त्यांनी त्यांच्या आजोबांकडे किंवा आई वडिलांकडे पाठवून नये. त्यांना सिंपल क्लोसिनची औषधं किंवा झिंक कंटेंट असलेली विटॅमिनची औषधं द्यावी. शक्यतो लहान मुलांना प्रॉब्लेम येत नाही. ओके, थँक्यू. पुढील प्रश्न डॉक्टर रुपनर सरांना आहे की कोविड पॉझिटिव्ह आहेत परंतु घर छोटं आहे, 1 किंवा 2 खोल्यांचं घर आहे, तर अशा स्थितीमध्ये जर त्या घरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह झाला तर इतर सर्वांनी काय काळजी घ्यायची? जर छोटं घर असेल, सेपरेट रूम नसेल क्वारंटाईन होण्यासाठी, तर जो पॉझिटिव्ह व्यक्ती आलेला आहे, आता बारामतीमध्ये क्वारंटाईन सेंटर भरपूर आहेत, तर अशा क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन त्यांनी राहिलेलं जास्त चांगलं. आणि जे घरचे आहेत त्यांनी पण सिम्पटम्स काही डेव्हलप होत आहेत का बघायला पाहिजे. जर काही ताप खोकला आला तर त्यांनी पण लगेच जाऊन टेस्ट करायला पाहिजे. ऍक्च्युली समजा 2-3 दिवस सिम्पटम असतील एखाद्या पेशंटला आणि घरातल्या लोकांशी त्यांचा टच आहे, रेग्युलर कॉन्टॅक्ट, तर तो पॉझिटिव्ह आल्यानंतर बाकीच्यांनी करून घ्यायला पाहिजे. एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे की कोविड होऊन गेल्यानंतर कोणत्या प्रकारचे व्यायाम करावे? कोविड ट्रीटमेंट जोपर्यंत चालू आहे, साधारण सुरुवातीचे एक 8 ते 10 दिवस किंवा इव्हन 15 दिवस पर्यंत, तोपर्यंत काही विशेष व्यायामाची गरज नाही. रेस्ट घेणं गरजेचं आहे, कारण त्या पिरियडमध्ये आपल्याला बरं होण्यासाठी त्याचा फायदा होतो. पण त्यानंतर मग हळूहळू घरातले म्हणजे वॉक करायला हरकत नाही घरात किंवा घराच्या आजूबाजूला, आणि मग थोडस प्राणायाम करायला हरकत नाही. आणि जसं मग टॉयलेट होईल तसं थोडं हळूहळू सूर्यनमस्कार किंवा कवायतीचे प्रकार त्यांनी करायला हरकत नाही. थँक्यू. एक प्रश्न मगाशी उत्तर दिलं होतं परंतु आय थिंक लक्षात नसेल आलं, तर पुन्हा एक प्रश्न डॉक्टर रेखा रुपनर मॅडम आहे की लॅक्टेटिंग मदर्स मी कधी वॅक्सिन घ्यावं? म्हणजे ज्यांचं बाळ आहे, दूध पिणं हे पाजणार, त्यांना कधी वॅक्सिन घ्यावं? नाही, कधीही घेऊ शकतात. म्हणजे असे काही इन्ग्रेडियंट्स नाहीत की जे बेबीला जाऊ शकतील किंवा घेऊ शकतात, कधीही घेऊ शकतात. लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. गेल्या एक श्रीमान नंददुलाल प्रभूजी प्रश्न आहे की गेल्या एक तुम्ही उत्तर दिलाय, पण पुन्हा एक प्रश्न आहे की गेल्या 1 महिन्यापासून केवळ मृत्यूच्या बातम्या ऐकू येत आहेत. अशा भीतीग्रस्त परिस्थितीत स्वतःची मनस्थिती कशी टिकवून ठेवावी? भीती आपल्याला होते, त्याचे काही कारण आहेत. एक भीतीचं कारण असतं अज्ञान. समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीची माहिती नाहीये, मग त्या व्यक्तीशी बोलताना एक भीती वाटू शकते.
समजा एखादा पदार्थ नवीन आपल्याला बनवून दिला आणि तो पदार्थ तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, कडू आहे, माहिती नाहीये, तेव्हा आपल्याला भीती वाटू शकते. एका अनोळखी ठिकाणी आपल्याला घेऊन गेले आणि सांगितलं की तुम्हाला इथे आता 15 दिवस राहायचंय, तर अनोळखी ठिकाणाचं भीती वाटू शकते. तर अनोळखी व्यक्तीशी बोलताना भीती वाटते, अनोळखी पदार्थ खाताना भीती वाटते, अनोळखी ठिकाणी राहताना भीती वाटते. याचा अर्थ आहे जिथे जिथे आपल्याला योग्य ज्ञान नाहीये तिथे तिथे आपल्याला भीती वाटते. म्हणून या भीतीग्रस्त वातावरणाचा एक चांगला उपाय आहे की योग्य अधिकृत लोकांकडून योग्य माहिती जाणून घेणे. आणि आजचा आपण हा जो चर्चासत्र आयोजित केलं तो त्याच अनुषंगाने आयोजित केलाय की जे लोक गेले अनेक महिन्यांपासून, एक दीड वर्षांपासून लोकांची काळजी घेत आहेत, पटपट पटपट कसे ते छान उत्तर देत आहेत आणि आपलं अज्ञान नष्ट करत आहेत. तर अशा प्रकारे ज्ञानी व्यक्तींच्या संगतीमध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं. तर प्रत्येकाने या सत्राचा लाभ घ्यावा. जर गरज पडली तर आपण पुन्हा एकदा हा सत्र आयोजित करू आणि त्यामध्ये आपण इतर काही प्रश्न विचारू शकतो. तर हा एक भाग झाला. योग्य अधिकृत माहिती जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा आपली भीती नष्ट होते. पण जेव्हापर्यंत आपल्याला योग्य अधिकृत माहिती नसते, मग हा काय म्हणतो, ती काय म्हणते, याच्यावर आधारित जेव्हा आपण आपली जीवनशैली आणि आपले निर्णय घेतो तेव्हा ते निर्णय स्वीकारून पण आपल्या जीवनामध्ये भीती राहणारच. ही झाली आजच्या परिस्थितीची बघण्याची एक दृष्टिकोन. आणि आध्यात्मिक दृष्टीने आता मी तुमच्याशी जो बोलतोय तर माझ्या डोक्यावर एक छत आहे आणि हे छत असल्यामुळे मला माहिती आहे माझ्या डोक्यावर अचानक काही पडणार नाही. पण समजा मी अशा ओपन एरियामध्ये बसलोय तर माहिती नाही डोक्यावर काय पडेल, कारण डोक्यावर छत नाहीये. त्याच प्रकारे तुम्ही सर्वजण जे हा आज कार्यक्रम ऐकताय, आध्यात्मिक दृष्ट्या आपल्या जीवनामध्ये छत आहे का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे. जर परमेश्वराशी आपलं नातं नाहीये, जर अध्यात्माच्या दृष्टीने आपण कधी आपल्या आयुष्यात कधी काही पाऊल उचललं नाहीये, एका अर्थाने पायाखाली जमीन आहे आणि आजूबाजूला भिंती आहेत पण डोक्यावर छत नाहीये. म्हणून कधी जेव्हा संकटांची वर्षा होते किंवा दुःखाचं वारं सुटतं तेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अस्वस्थता येते. आपल्याला वाटतं की माझं संरक्षण कोणी करणार आहे का. पण जे परमेश्वराशी आपलं नातं जोडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात, जे अध्यात्मामध्ये पाऊल घेण्यासाठी आध्यात्मिक योग्य पाऊल घेतात, त्यांना एक नेहमी माहिती असतं कितीही मोठं संकट येऊ दे, माझ्या डोक्यावर एक छत आहे. उन्हाळ्यामध्ये ऊन असू दे की थंडीमध्ये थंड गारवा असू दे की पावसाळ्यामध्ये धो धो पाऊस असू दे, डोक्यावर एक छत आहे. आणि ते छत ऊन पण थांबवणार, हिवाळा पण थांबवणार आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पण थांबवणार. तर आपल्या सर्वांना कुठेतरी खोल एका छताची गरज आहे. आणि ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये ते एक छत अनुभव नाही करत आहेत, तेव्हापर्यंत आज कोविड आहे, उद्या कोविड गेल्यावर दुसरा कुठला तरी रोग येईल. याच्या आधी पण इबोला व्हायरस येऊन गेला, त्याच्या आधी एक सार्स व्हायरस येऊन गेला, आता हा कोविड व्हायरस आहे, उद्या अजून काहीतरी येईल. हे आधी पण आलेलं आहे, उद्या पण येणार. अशाश्वतम या जगाचं एक स्वरूप आहे की नेहमी या गोष्टी बदलत जातात. पण जर आपल्या डोक्यावर एक आध्यात्मिक छत असेल तर इबोला व्हायरस मध्ये पण भीती नाही वाटली, कोविड मध्ये पण भीती नाही वाटली. जे काही योग्य करायचं होतं ते केलं. आणि उद्या जेव्हा परत तिसरा एक कुठला तरी व्हायरस येईल त्यावर पण जे काही गरजेचं आहे ते अधिकृत लोकांना विचारून अशा प्रकारच्या चर्चासत्रांना आपण अटेंड करून त्यांच्याकडून ऐकून जे काही योग्य ते करूया. आपली दिनचर्या नीट करूया, ऋतुचर्या नीट करूया, आपला व्यायाम जो काही आहे नित्य तो नीट करूया. अशा प्रकारे स्वतःची पण काळजी घेऊया आणि जे काही गरजेचं आहे औषध पाणी ते पण करूया. पण हे सगळं करण्यासाठी आपल्या डोक्यावर एक छत लागते. म्हणून मी 2 उत्तरं दिली. एक म्हणजे ज्ञान अर्जन करा. जेव्हापर्यंत आपण अज्ञानात आहोत, अंधारात आहोत, तेव्हापर्यंत आपल्या मनामध्ये भीती राहणार. आणि दुसरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये दैनंदिन स्तरावर अध्यात्माला स्थान द्या. जेव्हापर्यंत आपण परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये स्थान देत नाही तेव्हापर्यंत आपल्याला त्यांचा आश्रय अनुभव करत नाही. आणि जेव्हापर्यंत परमेश्वराचा आश्रय आपण अनुभव करत नाही तेव्हापर्यंत भीती आपल्या जीवनातून जाणार नाही. भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये सांगितलंय, भयम द्वितीय अभिनिवेशतः स्याद ईशादपेतस्य विपर्यय स्मृती. जेव्हा आपण परमेश्वराला विस्मरण करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये भीतीला आमंत्रण देतो. मग ज्या ज्या भक्तांच्या जीवनामध्ये परमेश्वराला एक शाश्वत स्थान आहे
त्यांच्या जीवनामध्ये त्या प्रमाणात भीती नसणार. म्हणून आपण सर्वांना मी विनंती करतोय, नीट औषध उपचार करा, नीट आहार करा, सगळं काही जे गरजेचं आहे ते करा, CT स्कॅन हे ते सगळं करा, पण या सर्वांच्या पलीकडे परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये स्थान द्या. जर दुःखाची आणि भीतीची आपल्या जीवनापासून आत्यंतिक आपल्याला बाहेर काढायचं असेल तर परमेश्वराची शरण घेणं हे अनिवार्य आहे. खूप खूप आभारी आहेत प्रभू. एक प्रश्न घ्यायचा का? होय, नक्की. अभिजित जाधव सरांना विनंती करतो की हरे कृष्ण. मला हा प्रश्न होता, आता सध्या सगळेच घाबरलेले आहेत. काय होतं, सकाळ सकाळ सर्दी असते, साधारणतः दुपारपर्यंत नाक गळणं, शिंका येणं वगैरे या गोष्टी. तर अशा सिच्युएशन मध्ये काय आपण कोविडची टेस्ट करायची का काय? म्हणजे चाकूरकर सर. सर म्यूट आहे. मी तुमचं दम लागत असेल तरच कोविडची टेस्ट करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती असतं की मला नेहमीची ॲलर्जीची त्रास आहेत, अशा वेळेला टेस्ट नाही केली तर चालते. छाती भरून आली आहे, दम लागते, ऑक्सिजनचं प्रमाण कमी राहते, अशा वेळेला अवश्य डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करावी. सर पण असं महिनाभर कंटिन्यू चालत होत असेल म्हणजे नॉर्मली नाही करायची गरज. थँक्यू सर. थँक्यू. प्रतिभा खैरे मॅडम, तुम्हाला आहे का प्रश्न? एक मिनिट. माताजी प्रभूजी नमस्कार. हरे कृष्णा, धन्यवाद. प्रभूजी, डॉक्टर, एक प्रश्न होता. एखाद्या कुटुंबामध्ये कोविडने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, त्या कुटुंबातील काही लोक दगावतात. म्हणजे माझ्या एका मित्राची आई कोविडनं वारली, त्यानंतर माझ्या मित्राचा मृत्यू झाला. आणि आता ह्याच्या दरम्यान मला एक फोन आला, त्या मित्राच्या मामाच्या कुटुंबातील 3 व्यक्ती गेले कोविडनं. तर जेव्हा एखाद्या कुटुंबात कोविडची एखाद्या रुग्णाला लागण होते, तेव्हा बाकीच्या व्यक्तींनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? हरे कृष्ण. डॉक्टर उपनवर सर. जेव्हा एखाद्या आपल्या जवळच्या नात्यातल्या किंवा कॉन्टॅक्ट मधल्या व्यक्तीला करोना होतो, तर आपण जे गोष्टी सांगतो की सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन, ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. आता चाकूरकर सर असतील किंवा मी पण, आम्ही कोविड वॉर्ड मध्ये काम करतो, तिथं आम्ही काय ह्याच गोष्टीचं पालन करतो. मास्क म्हणजे कोविड पेशंटशी कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा येतो ना, त्यावेळेस आपला मास्क कसल्याही परिस्थितीत आपल्या नाकावरून निघाला नाही पाहिजे. बऱ्याचदा लोक मास्क पण नीट वापरत नाहीत, नाक उघडत असताना ते तोंडावर लावलेला असतो किंवा खालीच असतो, तर मग असा मास्क उपयोग नाही. शक्य असेल तर N95 मास्क वापरायला पाहिजे किंवा साधे मास्क असतील तर ऍटलिस्ट डबल मास्क वापरायचे. आणि घरातलं जेव्हा कोणी पॉझिटिव्ह येतं तर एकतर त्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे. आणि घरच्यांपैकी कोणालाही लक्षणं थोडी जरी म्हणजे काही जाणवली, ताप असेल, खोकला असेल, बॉडी एक असेल, हेडेक असेल, तर लवकरात लवकर टेस्ट करून त्याप्रमाणे मग ट्रीटमेंट पण घेता येईल. तर घाबरून जायचं कारण नाहीये. वेळेत निदान होऊन जर व्यवस्थित उपचार घेतले तर करोना म्हणजे मॅक्झिमम लोकही बरी होतात त्यात. हा जेनेटिक कॉम्बिनेशनचा पण प्रॉब्लेम असू शकतो ना? कशाचा? जेनेटिक कॉम्बिनेशन, जेनेटिक मेकअपचा. नाही, कसं आहे, आता हे जे स्ट्रेन आहेत आणि त्याच्यामुळं कुठल्या स्ट्रेन, ह्या गोष्टीचा पेशंटनी रादर न विचार केलेला चांगला. कारण हे व्हॉट्सअपवरच येते. आपण जेव्हा टेस्ट करतो त्यावेळेस फक्त तुम्ही करोना पॉझिटिव्ह आलाय म्हणून येतं, त्याच्यात स्ट्रेन वगैरे ह्या त्या गोष्टी काही येत नाही. व्हायरसचा जेनेटिक्स ते नाही, फॅमिलीची जेनेटिक्स सेम असू शकते ना, त्यामुळं लोक ससेप्टिबल असू शकतात. डॉक्टर चाकूरकर काय याच्यावर जास्त अजून काही सांगू शकतील? हा, जेनेटिक मेकअप जसं खैरे सरांनी सांगितलं तसं काही फॅमिली खरंच ससेप्टेबल असतात.
अशा केसेस पण आहेत की 2 भाऊ एक्सपायर झाले किंवा वडील, आई किंवा मुलगा किंवा वडील दोघांना एकाच वेळेला त्रास झाला, दोघांचा स्कोर वाढत गेला, अशा केसेस आहेत. त्याच्यावरती आणखी संशोधन पूर्ण झालेलं नाहीये. परंतु जर कुटुंबातल्या एकाला जर लागण झाली असेल तर बाकीच्यांनी जे बायोलॉजिकल आहेत, वडील मुलगा असेल तर आईनी मुलगा असेल तर जास्त काळजी घेणं खरंच गरजेचं आहे. अशा काही केसेस आम्ही बघतो की एका फॅमिलीत 2 किंवा 3 जास्त सिरियस होतात. ओके, थँक्यू सर. बालाजी रोडगे सर. तुमचा आवाज येत नाहीये. तोपर्यंत अमृता मोरे मॅडम विचारतील का? हा मॅम, असा प्रश्न होता की जो गिलॉइड ज्यूस. हॅलो, येस. बोला मॅडम. गिलॉइड ज्यूस जो आपण देतो ना, तर तो कोणासाठी म्हणजे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे का? म्हणजे कोणाला असं की आपण देऊ शकत नाही असं कोणत्या कंडिशन मध्ये? खुमणे मॅडम याचं उत्तर देते. गिलॉइड ज्यूस हे काय रसायन आहे, ते कोणीही घेऊ शकतो. फक्त कॉन्सन्ट्रेटेड किती आहे, कोणाचं आहे ते पहा आणि मग द्या. अति प्रमाणात देण्याचं काही गरज नाहीये. ते कोणाचं देताय ते पहा, जास्त कॉन्सन्ट्रेटेड देऊ नका. वयानुसार ते द्यायचं असतं. सर्वांनी जरी घेतलं, अगदी गिलॉइड घेतलेल्यांना सुद्धा करोना झालेला आहे, तर ते एक रसायन आहे. म्हणजे शरीराची आपली प्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतं. कोरोना न व्हायला नाही, फक्त प्रतिकार शक्ती वाढवायला मात्र निश्चितपणे मदत करतं ते. आणि मॅम ते एक कबासूर टॅबलेट चालू आहे आता, तर थोडस आता उष्णता वाढतीये, तर त्याच्यासाठी काय करता येईल? कसली टॅबलेट? हॅलो, कसली टॅबलेट म्हणालात? कबासूर असं देखील म्हणाले. हा मॅम, कबासूर कुडीनीर आयुर्वेदाचीच मॅम, ते रेस्पिरेटरी सिस्टीम वर जी ऍक्ट करते ती. नाही, मला माहिती नाही, त्याचे इन्ग्रेडियंट पण माहिती नाहीयेत. तुम्ही पर्सनली मला टाकलं तरी चालेल, मग मी इन्ग्रेडियंट पाहून सांगते तुम्हाला. ओके मॅम, चालेल चालेल. आणि एक असं होतं की दिवसभर कफाचा काहीच त्रास होत नाही, पण जेव्हा रात्री झोपतो ना, तर तेव्हा म्हणजे कफ सारखं म्हणजे बाहेर पडतो. दिवसभर काहीच नाही, पण रात्रीच फक्त त्रास होतो. एक 3-4 वेळा तरी उठावं लागतं झोपेतून. मग काढून टाकायचा कफ बाहेर पडतो तर. नाही, पण त्याच्यात काही उपाय आहे का, की म्हणजे रात्री त्रास होतोय स्पेशली तर? हो, असतो त्याच्यावर उपाय असतो. तुमचा आहार वगैरे सगळं बदल. मेडिसिन वगैरे कोणतं घेता येईल मग? त्याला थोडस आहे ना, तुमची सगळीच हिस्ट्री घ्यायला लागते, दिनचर्या बघावी लागते. तुमच्या जेवणात काय आहे, की का तुम्हाला रात्री कफ होतोय, तर त्याचं कारण शोधावं लागतं की तुम्ही काय जेवणामध्ये घेता ज्याच्यामुळे कफाचं प्रमाण वाढतंय. आणि तसं सांगून मग ते कमी करायला लागतं. तुमची दिनचर्या पाहावी लागते आणि त्याच्यामध्ये काय आहे, मग ते कमी केलं की तुमचं रात्री कफ व्हायचं कमी प्रमाण होईल. मग कधी कधी बिगर औषधाचं सुद्धा कमी होतं. कधी औषध लागत असतील तर तसं मग औषध सांगितलं जाईल. अच्छा, ओके. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. एक शेवटचा प्रश्न घेऊयात आपण, बालाजी रोडगे यांचा. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्णा, आवाज येतोय? येतोय. माताजी, कोविड ट्रीटमेंट सुरू असताना केलं तरी आवाज नाही येते प्रोजेक्ट, तुम्ही चॅट मध्ये टाका. ऑक्सिजन वरती नाही आहे पेशंट त्या केस मध्ये. पुन्हा एकदा प्रश्न विचारा, पुन्हा एकदा. हरे कृष्णा, आवाज येतोय? नाही, नीट येत नाहीये, तुम्ही चॅट मध्ये तुमचा प्रश्न टाका. येस बरी, येस. एक
खोमणे मॅडम, तुमच्यासाठी एक प्रश्न होता की माधव रसायन आणि माधव रसायन वटी बाबत माहिती मिळू शकेल का? हो हो हो. हे कोविडसाठी डॉक्टर समीर जमदग्नी यांनी विश्वावती आयुर्वेद यांनी ते चालू केलेलं आहे की माधववटी आणि माधव रसायनचा त्यांनी 10 दिवसाचा कोर्स दिलेला आहे. प्रायमरी स्टेजेस मध्ये बऱ्याचदा वापरलं जातं. म्हणजे मगाशी जसं त्यांनी विचारलं की सौम्य लक्षणासाठी वगैरे, तर ते वापरतात. माधववटी आणि रस माधववटी म्हणतात किंवा माधववटी आणि माधव रसायन असं म्हणतात त्याला. किंवा इम्युनिटी वाढवायला सुद्धा त्याचा उपयोग होतो. नसताना सुद्धा 10 दिवस घेतलं तरी चालू शकतं. खूप छान माहिती मिळाली मॅडम, थँक्यू, खूप आभारी आहे. आणि आता आयुर्वेदाचा विषय निघाला तर मी डॉक्टर चाकूरकर सरांना आयुर्कोरो हे जे आपण भक्तिवेदांत हॉस्पिटलचं एक आयुर्वेदिक उत्पादन होतं, तर त्याच्या बाबतीत एक ॲलोपॅथिक फिजिशियन म्हणून तुमचा काय अनुभव आहे? खूप चांगला अनुभव आहे. फक्त एकच दिवसाचा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये एक 5 ते 6 डोजेस आहेत आणि किंमत पण खूप कमी आहे आणि सौम्य लक्षण आवाज येत नाहीये माताजी. हरी बोल. येतोय ना मॅडम, येतोय आवाज येतोय. सौम्य लक्षण असणाऱ्यांना किंवा ज्यांना 10, 12, 14 स्कोर आहे त्यांना सुद्धा चांगला फरक पडतोय आणि काही लोकांची चव पण पटकन येते ते औषध घेतल्यानंतर. आणि असं पण बघण्यात आलेलं आहे की टेस्ट सुद्धा कोरोनाच्या ज्या काही घशात आपण करतो RT-PCRच्या त्या सुद्धा लवकर निगेटिव्ह येत आहेत आणि किंमत पण त्याची खूप कमी आहे. ऍक्च्युली फक्त 250 रुपयाच आहे. आणि जे तुम्ही नॅचरलचे घनश्याम भोसले आहेत ते 12 मध्ये सगळं नियोजन करतायत आणि त्याचा ऑफिशियल इस्कॉन ऑफिशियल ग्रुपवरती सुद्धा मेसेज येतोय आणि नंदुरबार प्रोव्हिजनच्या पुढाकारातून आपल्याला भक्तिवेदांत हॉस्पिटल लवकर डिलिव्हरी करतात. त्याच्यासोबतच आपले जे वैद्य आहेत डॉक्टर दीपाली शिंदे मॅडम, त्यांचं सुद्धा जे काही आयुर्वेदिक जे देत आहेत त्याचा सुद्धा खूप चांगला पेशंटला फायदा होतो. थँक्यू सर. तर घनश्याम भोसले सरांचा फोन नंबर आपण चॅट मध्ये टाकू शकलो तर खूप हे होईल सगळ्यांना, बऱ्याच जण. हा येस माताजी. हा माताजी, ते आता जे आपण बोललो ह्याचं आपल्या भक्तिवेदांतवाल्यांनी काढलेलं, आम्ही ते मागवलंय, पण ज्यांचं वॅक्सिनेशन दोन्ही झालेलं आहे तर त्यांनी घ्यायचं का? मग किती दिवसामध्ये घ्यायचं? आयुर्कोरो 3 चाकूरकर सर. हा, घेऊ शकतात. ते एक इम्युनिटी बुस्टर म्हणून पण काम करतं ऍक्च्युली. पण प्रभूजी, ते दोन्ही इंजेक्शन झाल्यानंतर किती दिवसांनी म्हणजे घ्यायचं? आता काही त्यांना काय हार्ड अँड फास्ट काही रूल नाहीये माताजी. अच्छा, म्हणजे मग ते आणि हे असं काही इफेक्ट वगैरे होईल का अशी एक भीती होती. नाही, काही नाही होत. आणि शुगर वाल्यांना सुद्धा कधी पण घेऊ शकतात का? घेऊ शकतात, शुगरवाले पण घेऊ शकतात. अच्छा, म्हणजे 2 हो नका 1 होय नका वॅक्सिनेशन कोणी पण घेऊ शकते. कोणी पण घेऊ शकते. ओके प्रभूजी, हरे कृष्ण. ज्यांना लक्षणं नाही त्यांनी पण घेतलं तरी चालेल ना प्रभूजी? हो, ज्यांना लक्षणं नाही ते सुद्धा प्रिव्हेंटिव्ह म्हणून इम्युनिटी बुस्टर म्हणून घेऊ शकतात. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू प्रभूजी, थँक्यू. डॉक्टर संतोष चाकूरकर सर, डॉक्टर किशोर रुपनर सर, डॉक्टर रेखा रुपनर मॅडम आणि डॉक्टर सरोजिनी खुमणे मॅडम या आणि श्रीमान नंददुलाल प्रोजे या सर्वांचा खूप खूप आभार. नक्कीच खात्री आहे की आज हा कार्यक्रम ज्यांनी अटेंड केला त्यांच्यातल्या बऱ्याच गैरसमजुती नक्कीच दूर झाल्या असतील आणि स्पेशली नंददुलाल प्रोजेंचे जे त्यांनी जो त्याचा एक आध्यात्मिक दृष्टिकोन दिला की कशा प्रकारे आपण निगेटिव्हिटी टाळून आपण पॉझिटिव्हिटी कडे गेलं पाहिजे. याच्यामुळे नक्कीच सगळ्यांना खूप फायदा होईल. सो खूप खूप आभारी आहे तुम्हा सर्वांचा. तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून आजचा कार्यक्रम अटेंड केला आणि आमचे सर्व डॉक्टर्स आणि श्रीमान नंददुलाल प्रभूजी यांचा. मी मगाशी म्हणतात त्याप्रमाणे राधानाथ स्वामी महाराज म्हणतात ना की धैर्याने, सहनशीलतेने आणि नम्रपणे एकमेकांची काळजी घेणे हा तुमच्या आध्यात्मिक पथावर चालण्याचा एक भाग आहे. सो आज या कार्यक्रमातून प्रभूजींनी त्याच्यावरती
ही कृती प्रत्यक्षात उतरून दिली आणि त्यांच्या प्रेरणेनेच आणि मार्गदर्शनाखालीचा कार्यक्रम झाला. सो श्रीमान नंददुलार प्रोजींचे खूप खूप आभार आणि मी त्यांना विनंती करते की टू गिव्ह अस सम टेक होम मेसेज फ्रॉम दिस प्रोग्राम. थँक्यू सो मच. सर्वांचे आभार. जस्ट यांनी विनंती केली म्हणून 2 शब्द मी बोलतोय. ऍक्च्युली बाकी सर्व डॉक्टरांनी बरीच महत्वाची आणि गरजेची माहिती दिलेली आहे. माझ्याकडून एकच आहे की जर आपल्याला आपल्या मनुष्य जीवनाचं चीज करायचं असेल, आपल्या मनुष्य जीवनाचं खरं सार्थक करायचं असेल, तर या मनुष्य देहाला सांभाळून ठेवायला लागेल. अनेक योनींमध्ये जन्म घेतल्यानंतर आपल्याला हे मनुष्य जीवन प्राप्त झालंय आणि या मनुष्य जीवनामध्ये आपण परमेश्वराला समजू शकतो, एकमेकांची सेवा करू शकतो, बरेच असे कामं करू शकतो जे मनुष्य जीवनामध्ये, पशु पक्षी जीवनामध्ये शक्य नव्हते. तर म्हणून शारीरिक आजार असू दे की मानसिक आजार असू दे, आपल्याला एकमेकांची काळजी घ्यायला लागेल, जेणेकरून हे मौल्यवान मनुष्य जीवन आपण सांभाळून ठेवू आणि एकमेकांना मदत करू, एकमेकांना प्रेरणा देऊ की या पूर्ण मनुष्य समाजाची आपण कल्याण कसं करू आणि प्रत्येकाला परमेश्वराचा योग्य मार्ग कसा दाखवू. पण परमेश्वरासाठी आपण छान असलेलं बरं आहे. परमेश्वराला आपण कोमेजलेलं फूल कधी अर्पण करत नाही. परमेश्वराला परवाचा भोग आपण कधी दाखवत नाही, शिळा. परमेश्वराला काही आपल्याला पदार्थ द्यायचा असेल तर तो ताजा असतो. परमेश्वराला फूल अर्पण करायचं असेल तर ते ताजं असतं, कोमजलेलं फूल नसतं. तसंच परमेश्वराला जर आपण स्वतःला अर्पण करायचं असेल तर एक रोगी शरीर, एक रोगी मन आपण कसं अर्पण करणार परमेश्वराला. म्हणून परमेश्वराची जर सेवा करायची असेल आणि परमेश्वराची मुलं मुलींची जर सेवा करायची असेल, अखंड मनुष्य समाजाची, पशुपक्षी सगळ्यांची, पर्यावरणाची जर योग्य काळजी घ्यायची असेल तर आपल्याला एक कोमेजलेलं फूल अर्पण करता कामा नये. आपल्याला एक ताजं फूल अर्पण करायला लागेल, एक निरोगी शरीर अर्पण करायला लागेल, एक निरोगी मन अर्पण करायला लागेल. आणि म्हणून त्या अनुषंगाने सर्वांना विनंती करतो की कृपया या कोविड महामारीच्या परिस्थितीमध्ये स्वतःला वाचवून ठेवा आणि हळूहळू आपल्या जीवनामध्ये अध्यात्माला स्थान द्या, परमेश्वराला स्थान द्या आणि आपल्या जीवनामधून भीतीला केवळ या कोविड परिस्थितीत नाही तर सदैवासाठी निकाल बाहेर करा. आपल्या जीवनामध्ये भीतीला अजिबात स्थान देऊ नका. जय श्रीकृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया. जय श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंद. हरि